काय म्हणते. हॅलो, नमस्कार. हॅलो, आवाज आवाज येतोय माझा? हॅलो. बघू तुझ्या. हॅलो, नमस्कार. मला वाटतं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असावा. आपल्या कॉमेंट्समधून जर आपण सांगितलं तर ते लक्षात येईल. नमस्कार. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाच्या वतीने आज महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेमध्ये महानायक निळू फुले या विषयावरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे. या विषयावरती बोलण्यासाठी मला महाविद्यालयाचे प्राचार्य, साहित्यिक, कवी प्राचार्य महेंद्र कदम यांनी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मित्रहो, महानायक निळू फुले हे या व्याख्यानाचं जे शीर्षक ठरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये कदाचित निळू फुलेंना पुरेसं न ओळखणाऱ्या लोकांच्या मनामध्ये संदिग्धता येऊ शकते. हा खलनायक आहे आणि आपण त्याला महानायक असं कसं म्हटलेलं आहे? कारण महानायक म्हटल्यानंतर अमिताभ बच्चन किंवा दिलीप कुमार अशा मोठ्या नटांची एक प्रतिमा सर्वसाधारणपणे लोकांच्या मनश्चक्षुपुढं येऊ शकते. परंतु निळू फुले हे केवळ चित्रपटामधले रंगभूमीवरचेच नायक आणि खलनायक नव्हते, तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सर्वसाधारण स्वरूपाचं जीवन जगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये उजेड निर्माण व्हावा आणि समृद्धी निर्माण व्हावी यासाठी खस्ता खाणारे खऱ्या अर्थाने एक महानायक होते. निळू फुले यांचं फुले हे आडनाव जेव्हा आपण वाचतो तेव्हा यांचं महात्मा फुलेंशी काहीतरी नातं असावं असं वाटतं. तर ती गोष्ट खरीच आहे. महात्मा फुले यांच्या कुटुंबामधले सातबा वाघोले जे आहेत त्यांचे चिरंजीव आणि त्यांची कन्या, त्यांची जी कन्या आहे ती निळू फुलेंची सख्खी काकू होती. त्यामुळं निळू फुलेंचं महात्मा फुलेंच्या घराण्याशी अगदी जवळचं नातं होतं. त्यामुळं सामाजिक चळवळीचं आणि सामाजिक जडणघडणीचं बाळकडूच त्यांना त्यांच्या रक्तातून मिळालेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निळू फुले त्यांचं बालपण सुरुवातीचा पहिली दुसरी ह्या ज्या दोन इयत्ता होत्या त्या मध्य प्रदेशामध्ये गेल्या. पुण्यामधल्या खडकमाळ आळीमध्ये त्यांचं घर होतं, पण ते मूळचे सासवड तालुक्यामधल्या खळद खानवली नावाच्या गावचे. तिथून हे कुटुंब जे आहे तर ते पुण्यामध्ये
पुण्यामध्ये आल्यानंतर अ, फार मोठं कुटुंब होतं आणि सगळे एकत्रच राहत असत. तर या कुटुंबाच्या अनुषंगाने घरामध्ये निळूभाऊनं 10, निळूभाऊंसहित 11 अपत्य होती. आणि मग काही अपत्यांना काकांच्याकडं, मध्य प्रदेशामध्ये त्यांचे काका होते, आणि त्या काकांच्याकडं काही जणांना त्यांनी खाणारी तोंड घरातली कमी करावीत म्हणून पाठवलेलं होतं. आणि निळूभाऊ तिकडं त्यांचे सुरुवातीचे काही दिवस बालपणातले जे होते ते मध्य प्रदेशामध्ये गेले. तिकडून जेव्हा ते पुण्यामध्ये आले तेव्हा शिवाजी मराठा शाळेमध्ये ते शिकायला लागले. आणि त्यांना शिकवायला प्राचार्य बाबूराव जगताप हे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. आणि मराठीला शांता शेळके होत्या. याशिवाय अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने. हॅलो, आवाजाच्या संदर्भामध्ये एक सूचना आलेली आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ना? आवाज तांत्रिक काहीतरी गडबड दिसते. आवाज आवाज पोहोचतोय ना माझा? हॅलो, आता माझा आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय? कमी येतोय? अच्छा. बाळासाहेब दास म्हणतात आवाज खूप कमी येतोय. आता 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 येतोय? हा, आता आवाज येतो आहे असं. हा, दास म्हणतायत येतोय आता. बरं. तर मी आपल्याला सांगत होतो निळू फुलेंच्या बालपणासंबंधी आणि त्यांचं महात्मा फुलेंशी असलेलं नातं. तर निळू फुलेंचं बालपणातला काही भाग जो होता, काही वर्ष जी होती ती मध्य प्रदेशामध्ये त्यांच्या काकांकडे गेली. आणि तिथून जेव्हा ते पुन्हा पुण्यामध्ये आले तेव्हा खडकमाळ आळीमध्ये त्यांचं घर होतं, स्वारगेटच्या त्या परिसरामध्ये. आणि तिथल्या शिवाजी मराठा शाळेमध्ये ते शिकायला होते. आणि त्यांना शिकवायला त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते बाबूराव जगताप. ते इंग्रजी शिकवत आणि शांता शेळके त्यांना मराठी शिकवत. तर इंग्रजी बाबूराव जगताप जे शिकवत, आता ही जी खडकाळ आळी आणि त्या परिसरामधली सगळी जी मुलं होती, शुक्रवार पेठ आणि या परिसरातली, तर ही सगळी गरीब कष्टकऱ्याची अशा सगळ्यांची मुलं होती तिथं. आणि कामगारांची मुलं होती. आणि ही सगळी त्या शाळेमध्ये शिकायला जात. त्याच्यानंतर पंचहौद मिशन तिथंच होतं. त्या मिशनमधली काही ख्रिश्चनांची मुलं ती त्या शाळेमध्ये असायची. काही मुस्लिम बांधवांची मुलं सुद्धा त्या शाळेमध्ये. एकूणच कष्टकरी कामगार वर्ग जो होता, अशा गरीब सगळ्या मुलांचे, म्हणजे हे सगळे मित्र, बालपणीचे मित्र निळूभाऊंचे जे होते शाळेमधले, तर हे असे वेगवेगळ्या ख्रिश्चन समाजामध्ये, मुस्लिम समाजामधले, त्याप्रमाणे कष्टकरी कामगार वर्ग या ह्याच्यामधले होते. काही ट्रक ड्रायव्हर होते, त्यांची मुलं अशी ही शिकायला तिथं त्या शाळेमध्ये आहेत. तर अशा सगळ्यांच्या संगतीमध्ये ही सगळी जी शिवाजी शाळेमधली शिक्षक मंडळी होती ती अतिशय पोटतिडकीने, प्रामाणिकपणे, अत्यंत जिव्हाळ्याने मुलांना शिकवत असत. बाबूराव जगताप हे तर इंग्रजीचे उच्चार मुलांचे कसे चांगले सुधारले पाहिजेत यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे हॉटेलचा उच्चार ऑटेल असा जो त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ते करायचे. तर असे उच्चार मुलांनी पण केले पाहिजेत यासाठी ते उच्चार त्यांच्याकडून घटवून घेणं वगैरे असे हे करत असत. शांता शेळके जेव्हा शिकवायला लागत तेव्हा ते शिकवता शिकवता मोपासाची कथा सांगायचे. त्याच्यानंतर एखादी शेक्सपियरची गोष्ट एखादी असेल तर ती सांगायची, शेक्सपियरच्या संदर्भातली गोष्ट सांगायचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंग्रजी साहित्यिकांच्या, इंग्रजी कवींच्या कविता वगैरे मुलांच्या पुढे ते सांगत असत. आणि हे सगळं निळूभाऊ अगदी बारकाईनं ऐकत. तर हा निळूभाऊंच्या मनावरचा संस्कार जो आहे शाळेमधला, तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला वळण देणारा आहे. तर शांता शेळकेंच्या एकूणच आणि त्यांचं मराठी वाचन, ज्या पद्धतीने कविता त्या शिकवत असत, ज्या पद्धतीने मुलांना मराठीची गोडी लागावी या दृष्टीने प्रयत्न करत असत,
तर हे सगळं आता तिथल्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवलं जात होतं असं नाही, परंतु निळूभाऊंसारखे जे काही चिकित्सक आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासासाठी उत्सुक असणारे विद्यार्थी होते त्यांच्या मनामध्ये मात्र, त्यांच्या मनावरती मात्र या चांगल्या शिकवण्याचा परिणाम झालेला होता. आणि पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा ते त्यांच्या शिक्षणाचा कालखंड सुरू झाला तेव्हा घरामधली परिस्थिती जी होती ती अत्यंत बेतास भात होती आणि घरात खाणारी तोंड जास्त होती आणि त्यामुळं नोकरी करणं त्यांना भाग होतं. आता नोकरी करायची आहे तर कशी काय करायची? त्या काळामध्ये सुरुवातीला काही दिवस ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये पण गेलेले होते, परंतु तिथून नंतर ते आपली सगळी मित्रमंडळी जी आहेत, ही ख्रिश्चन मंडळी, मुस्लिम मित्रमंडळी सगळी ती राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जात आहेत असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते सेवा दलाकडं आकृष्ट झाले आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना ते तिथलं वातावरण आणि त्या कला पथकामध्ये ते काम करायला लागले. निळूभाऊंना नकला करायची आवड होती आणि त्यांची गाजलेली किंवा त्या काळामध्ये प्रमुख अशी नक्कल जी होती ती पृथ्वीराज कपूरांची होती. पृथ्वीराज कपूरांचा जो खर्जातला आवाज होता तर त्या खर्जातल्या आवाजाची नक्कल निळूभाऊ करत. आणि आपल्या लक्षात येईल की पुढच्या टप्प्यामध्ये निळूभाऊंनी त्यांच्या आवाजामध्ये असा एक खर्ज लावलेला लक्षात येईल आणि त्या अनेक भूमिकांना, विशेषतः ज्या त्यांनी पुढाऱ्यांच्या भूमिका केल्या त्या पुढाऱ्यांच्या भूमिकेला खर्जातला आवाजाचं त्यांचं वैशिष्ट्य होतं. तर ते पृथ्वीराज कपूरांच्या या लहानपणी केलेल्या नकलेमधनं त्यांनी ते आत्मसात केलेलं होतं आणि तसा आवाज त्यांनी त्यांचा हे केलेला होता. त्या काळामध्ये त्यांना ते इंग्रजीबद्दलची म्हणजे इंग्रजी भाषेबद्दलची फार रुची जरी नसली तरी सुद्धा इंग्रजी चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडत असत आणि ते इंग्रजी चित्रपट पाहिले, इंग्रजी समजत नसे त्यांना पण इंग्रजी पाहायला जात. आता ह्या इंग्रजी चित्रपट पाहायला जाण्याचा त्यांच्या मनावरती काय परिणाम झाला तर ते त्यांची बुद्धी कुशाग्र होती आणि पाठांतर अत्यंत चोख होतं. तर त्या चित्रपटांमधले संवाद निळूभाऊंना पाठ असत. ज्यूचे जे काही अत्याचार झालेले ज्यूंवरती असा एक चित्रपट होता न्यूरेमबर्गच्या संदर्भात, त्याचं नाव पूर्ण माझ्या लक्षात नाही, पण तो न्यूरेमबर्गच्या ह्याच्यावरचा ज्यूंच्या संदर्भातला सिनेमा होता. त्याच्यातला खटल्याचा एक शेवटचा जो कोर्टाचा सीन जो असतो त्याचा खटला सुरू असतो आणि त्या खटल्यामध्ये या सगळ्यांची बाजू मांडणारा जो वकील असतो त्याचं एक प्रदीर्घ अशा स्वरूपाचा संवाद त्याचा होता, एक 5-7 मिनिटांचा. तो 5 ते 7 मिनिटांचा संवाद निळूभाऊंनी त्या वयामध्ये पाठ केलेला होता आणि ते आपल्या मित्रमंडळींना त्याची नक्कल करून दाखवत असत. तर सांगायचा मुद्दा काय की इंग्रजी चित्रपट पाहताना इंग्रजी भाषा किंवा संवाद कळत नसताना सुद्धा त्यांच्यावरती इंग्रजीच्या चित्रपटातला काय संस्कार झाला आणि तो त्यांच्या अभिनयामध्ये कसा प्रतिबिंबित झाला तर ते पाहत असताना त्यांच्या लक्षात असं यायचं की तो जो नट आहे किंवा तो जो मुख्य भूमिका करणारा नायक आहे किंवा तो खलनायक आहे तर तो कशा पद्धतीच्या हालचाली करतोय, त्याचा मुद्राभिनय कशा स्वरूपाचा आहे आणि चालणं त्याचं कशा स्वरूपाचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं बारीक सारीक तपशिलानिशी ऑब्झर्वेशन निळूभाऊ ते करत होते आणि संवादाचा आशय जरी कळत नसला तरी संवाद ते पाठ करत आणि मित्रांमध्ये सांगत असे चित्रपट त्यांनी त्या काळामध्ये बघितलेले होते. पुढं चालून काही चित्रपटाचा नायकच व्हायचं किंवा आपण चित्रपटात जायचं ह्याची त्यांना सुतराम सुद्धा कल्पना नव्हती की आपल्या आयुष्यामध्ये आपण सिनेमात काम करू किंवा नाही याबद्दलची त्यांना काय माहिती नव्हती. पण चित्रपटाबद्दलची एक उत्सुकता जी असायची त्या उत्सुकतेबद्दलचं त्यांचं एक त्याच्यातून ते चित्रपट पाहायला जात असत. कॅपिटल नावाचं चित्रपटगृह होतं किंवा आणखीन एक चित्रपटगृह होतं आणि त्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकपदी, मॅनेजरपदी त्यांच्या मित्राचे वडीलच होते आणि त्यामुळे हे चित्रपट पाहायला त्यांना मिळत असत. अनेक चित्रपट त्यांनी त्या मित्राच्या संगतीमध्ये आणि मित्राच्या वडिलांच्या संगतीमध्ये, वडिलांच्या सहकार्यामुळे पाहिलेले होते. तर हा एक लहानपणी चित्रपटांचा त्यांचा एक आवडीचा भाग होता. कथा कवितांच्या बद्दलची त्यांची रुची होती ती शांता शेळकेंनी वाढवलेली होती. पण पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं की घरामध्ये वातावरण अशा पद्धतीचं आहे आणि आता आपल्याला उपजीविकेसाठी काहीतरी नोकरी करणं भाग आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी माळी कामाचा एक कोर्स केला आणि हा कोर्स करून ते आर्म फोर्सेसचं मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यामधलं तर तिथं माळी म्हणून, हेड माळी म्हणूनच कामाला लागले ते. तर तिथले जे प्रमुख होते ते सुद्धा साहित्याशी संबंधित असेच ह्याच्यामधले होते आणि त्यांनी निळूभाऊंना त्यांचं जे काही अभिनयाचं किंवा ह्याचं जे काही कलापथकांमधलं काम जे होतं राष्ट्रसेवा दलाच्या दरम्यानच्या काळामध्ये ते राष्ट्रसेवा दलामध्ये पण जात असत आणि राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकांचं जे काम असायचं त्या कलापथकांची जबाबदारी किंवा त्याच्यामध्ये नाटक बसवण्याची, त्याच्यातलं सादरीकरण करण्याची जबाबदारी, दिग्दर्शन करण्याची जबाबदारी त्यावेळेला निळूभाऊंवरती सोपवण्यात आलेली होती. कारण निळूभाऊ नकला वगैरे छान करत असल्यामुळं
त्यांना ते काम दिलेलं होतं. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी सगळा सामाजिक आशय आणि सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या वेळेच्या जी काही परिस्थिती जी होती त्या परिस्थितीवरती आधारित छोटी छोटी नाटकं लिहायला सुद्धा सुरुवात केली कलापथकामधली. आणि आपल्या मित्रमंडळींना त्याच्यामध्ये घेऊन त्यांनी त्याचे प्रयोग त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. हा जुना संदेश मला वाटतं, व्हॉइस इज नॉट ऑडिएबल, ते जुनं आहे. मला वाटतं आवाज ऐकू येतोय, आवाजाची काही अडचण नाही आहे, पण एक संदेश दिसतोय आवाज ऐकू येत नाही म्हणून. तर आर्म्ड फोर्सेसच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं माळी कामाची नोकरी सुरू झाली. आणि दरम्यानच्या ह्याच्यामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकांमध्ये ते कामही करत होते. आणि हे सगळं दोन्ही गोष्टी त्यांच्या एकाच वेळी चालू होत्या. दिवसभर माळी कामाचं नोकरी करायची, 25 रुपये पगार त्या काळात त्यांना होता. आणि नंतर राष्ट्रसेवा दलाच्या ह्याच्यामध्ये पण ते काम करत. वेगवेगळ्या कलापथकांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रयोग करणं, अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांचं काम सुरू होतं. आता हा जो सुरुवातीचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये त्यांनी जे माणसांचं निरीक्षण केलेलं आहे, वेगवेगळी माणसं त्यांना जी भेटलेली आहेत, त्या सगळ्याचं एक किंवा राष्ट्रसेवा दलाच्या निमित्ताने त्यांच्यावरती जबाबदारी जी होती ती झोपडपट्टी विकासाचीच होती. आणि झोपडपट्टी, एखाद्या गावामध्ये झोपडपट्टी असणं हे श्रीमंतांनी केलेलं पाप आहे असं ते म्हणत. की श्रीमंतांनी गरिबांच्या मुखामधला घास ओढून घेतला आणि गरिबांना झोपडपट्टीमध्ये राहावं लागतंय. आणि ते श्रीमंत झाले आणि गरिबांवरती ही झोपडपट्टीमध्ये राहण्याची पाळी आली. अशा पद्धतीचं त्यांचं कलापथकांमधलं एक विवेचन त्याच्यामध्ये असत. अच्छा, दास सरांनी आणि हर्षदांनी सांगितलं आवाज येतो म्हणून, धन्यवाद. तर हा सगळा त्यांचा नोकरीपर्यंतचा कालखंड आपण बघत होतो. आणि कलापथकांमध्ये भूमिका करत होते, नाटकातले प्रयोग ते करत होते आणि त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर काम करत असत. वेगवेगळ्या विषयांवरती ते लेखन करत असत. आणि असं सगळं हे चालू असताना ते नाटकामध्ये त्यांना वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. पुढारी पाहिजे हे जे नाटक होतं, हे जे पु ल देशपांडेंचं होतं, त्यातली रोंघ्याची भूमिका त्यांची खूप गाजली. आणि कलापथकामध्ये अनेकच भूमिका त्यांनी केल्या. दादा कोंडकेंच्या बरोबर ते मुंबईमधले त्यांचे काही प्रयोग बऱ्यापैकी गाजले. आणि स्वतः ते कलापथकांमधली लोकनाट्य किंवा नाटकं लिहित असत. कलापथकांमधल्या म्हणजे निळूभाऊंच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, किंवा महत्त्वाचं जे काही आपल्याला हे सांगता येईल त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांनी जी कलापथकातली नाटकं लिहिली त्याच्यामधनं सर्वसामान्य माणसाला नेमकं काय हवं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामधली नेमकी स्थिती काय आहे, त्याची अवस्था काय आहे मनाची, या गोष्टीची जाण त्यांना कलापथकामधल्या नाट्यलेखनामुळे, त्यांच्या लेखनामुळे आणि त्यांच्या सहभागामुळं. कारण बऱ्याचदा कसं व्हायचं, इम्प्रोव्हायझेशन हा प्रकार लोकनाट्यामध्ये आणि कलापथकातल्या प्रयोगांमध्ये जास्त असायचा. म्हणजे तिथली परिस्थिती काय आहे, कुठले लोक आलेले आहेत प्रेक्षागृहामध्ये आणि त्यांना नेमकं काय पाहिजे आहे, तर अशा वेळेचे अनेक ऐन वेळेचे बदल करणं असेल किंवा पदरचे संवाद त्याच्यामध्ये घालणं, या सगळ्या ह्याच्यामुळं म्हणून सर्वसामान्य माणसाला म्हणजे अगदी ट्रक ड्रायव्हरपासून ते श्रीमंत माणसापर्यंत, मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत, विद्वानांपासून मोठ्या मोठ्या साहित्यिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते अगदी शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांना निळूभाऊंच्या भूमिका, त्यांचं काम चित्रपटामधलं असू दे किंवा नाटकामधलं असू दे, हे जे आवडत असे त्याचं नेमकं हे इंगित, त्याचं जे आहे रहस्य जे आहे ते या पद्धतीच्या लेखनामध्ये आहे. आणि अशा पद्धतीतून कलापथकांमधून ते पुढं येत गेले. कलापथकांमधून त्यांना जेव्हा पहिलं भूमिका करायला मिळाल्या नाटकांमध्ये, त्यावेळेला राष्ट्रसेवा दलाचं पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून ते काम करत असत आणि त्याबद्दलचा त्यांना मानधन त्यांना मिळत असे. तर ते जे मानधन मिळत असे तेवढं मानधन एका नाटकाच्या प्रयोगाला मिळते असं म्हटल्यानंतर त्यांनी नाटकाच्या प्रयोगांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि नाट्यप्रयोग त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागले. निळूभाऊंच्या नाटकाच्या संदर्भामधली माहिती सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने आहे, परंतु निळूभाऊंचं सखाराम बाइंडर हे जे नाटक आहे
म्हणजे त्यांच्या अभिनयाच्या म्हणजे रंगमंची अभिनयाच्या याच्यामधला जो मैलाचा दगड असं म्हणता येईल तो आहे सखाराम बाइंडरचा. आणि चित्र पडद्यावरच्या ह्याचा जो आपल्याला मैलाचा दगड म्हणता येईल तो आहे सामना चित्रपटामधला तो हिंदूराव. तर या दोन याच्याच आवृत्त्या पुढे निघत गेल्या असं अनेक मान्यवरांनी म्हटलेलं आहे की निळूभाऊंना पुन्हा त्याच भूमिकांमध्ये बघायला लोकांना आवडायला लागल्यामुळं मग राजकीय नेत्याची भूमिका, कधी मुख्यमंत्र्याची भूमिका, कधी गावातल्या पुढाऱ्याची भूमिका किंवा आणखी आमदाराची भूमिका वगैरे अशा स्वरूपाच्या भूमिका त्यांना मिळत गेल्या. आणि मग त्यांनी लोकांच्या मागणीस्तव किंवा लोकाग्रहास्तव लोकांना ज्या पद्धतीचा अभिनय आवडतो आहे तो लक्षात घेऊन त्याच पद्धतीच्या त्याच छापाच्या भूमिका करायला सुरुवात केली. हा पुढचा टप्पा झाला. परंतु त्यांच्या अभिनयाचा मैलाचा दगड म्हणून चित्रपटामधल्या कारकिर्दीमध्ये आपल्याला सामन्यातल्या हिंदूरावचा उल्लेख करावा लागेल आणि नंतर नाटकामधला जर करायचा असेल तर सखाराम बाइंडरमधल्या सखारामचा उल्लेख करावा लागेल. या दोन याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी जे भूमिका मग अगदी अमिताभ बरोबर त्यांनी कुलीमध्ये काम केलेलं आहे, मशालमध्ये दिलीप कुमारांबरोबर काम केलेलं आहे किंवा आणखीन वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांमध्ये पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे. मराठी चित्रपटात तर साधारण 200 चित्रपटांमध्ये त्यांच्या विविध भूमिका आहेत. पण महत्त्वाच्या याच्यामधल्या या दोन भूमिका आहेत. तर त्यांचं नाटकातलं हे जे काम सुरू होतं त्यानंतर त्यांना चित्रपटाच्या ऑफर्स जेव्हा आल्या तर एक गाव बारा भानगडीची गंमत आहे मोठी, रंजक ठरू शकेल. तर त्यांचे हे प्रयोग असे कलापथकामधले सुरू होते. त्यावेळेस व्यंकटेश माडगुळकरांनी बिनबियाचं झाड किंवा कुणाचा कोणाला मिळणे अशा स्वरूपाची लोकनाट्य पण लिहून दिलेली होती आणि त्यातल्या त्यांच्या भूमिका सुद्धा गाजलेल्या होत्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक, उदाहरणार्थ शंकर पाटलांनी त्या पाहिलेल्या होत्या. कारण शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर आणि द मा मिरासदार या तिघांनी लिहिलेल्या लोकनाट्यांमध्ये निळूभाऊंनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे दमा मिरासदारांनी लिहिलेल्या सोकाजी टांग मारे म्हणजे मी लाडाची मैना तुमची त्यांचं नाटक नंतर आलं ते, तर त्यांच्याही काही दमा मिरासदारांच्या याच्यामध्ये पण निळूभाऊंनी काम केलेलं आहे. शंकर पाटलांच्या तर कथा अकलेच्या कांद्याची जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलंच होतं. तर हे सगळं चालू असताना एक गाव बारा भानगडीची एक मोठी गमतीशीर गोष्ट आहे. झालं होतं असं की अशाच पद्धतीची छोटी मोठी कामं कलापथकांमधली आणि इकडली निळूभाऊ करत होते. त्यांचं हे लोकनाट्य पण गाजत होती, त्यांच्या विशिष्ट भूमिका गाजत होत्या. आणि कोल्हापूरला एक गाव बारा भानगडी चित्रपट जो होता त्या चित्रपटाचं शूटिंग आणि त्याचं हे सगळे जमवाजमव झालेली होती. चंद्रकांत त्याच्यामध्ये काम करणार होते. सूर्यकांत आणि चंद्रकांत जे आहेत तर त्याच्यातले चंद्रकांत जे आहेत ते झेले अण्णाचं काम करणार होते, झेले अण्णाचं. आता ही झेले अण्णाचं काम केल्यानंतर त्याच्यातला जो पाटील आहे तो झेले अण्णाच्या मुस्काटामध्ये मारतो अशा पद्धतीचा एक प्रसंग होता, एक दृश्य होतं. शंकर पाटीलांनी ती पटकथा लिहिलेली होती. झालं असं की चंद्रकांत हे वेगवेगळ्या मोठमोठ्या भूमिका करणारं अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व, मोठा नट तो. आणि त्यांनी असं म्हटलं की माझी प्रतिमा जी आहे ती अशी कुणाकडून मुस्काडीत वगैरे खाण्याची नाही आहे, त्यामुळं मी काही हा सीन जो आहे तो करणार नाही, हा सीन बदलावा लागेल तुम्हाला. आता या झेले अण्णांनी त्या सरपंच त्याच्या गावचा जो होता त्याच्याकडून मुस्काडीत खाण्यामध्ये एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, त्या कथेला किंवा त्या चित्रपटाला पुढे नेण्यासाठी ती अत्यावश्यक गोष्ट होती आणि त्यांनी त्याला मुस्काडीत मारलंच पाहिजे अशा पद्धतीचा तो प्रसंग होता. पण चंद्रकांतांनी तर त्याला नकार दिलेला आहे आणि तो प्रसंग तर ठेवायला पाहिजे. मग हा जर प्रसंग आले असेल तर मी चित्रपटात काम करणार नाही असं चंद्रकांतांनी अगदी निक्षून सांगितलं आणि ते निघून गेले त्या सेटवरून. आता प्रश्न आला काय करायचं. शंकर पाटलांना विचार करताना लक्षात आलं की आपल्याला या भूमिकेसाठी निळू फुलेंना घेता येऊ शकेल. त्यांनी ताबडतोब त्या आर्म्ड फोर्सच्या मधल्या फोन नंबर जो होता त्यावेळेला लँडलाईन फोन होते त्याच्यावरती फोन केला आणि निळू फुलेंना बोलवून घेतलं फोनवरती. आणि निळू फुले रात्रीतून त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री ताबडतोब बसा आणि तुम्हाला ताबडतोब एक गाव बारा भानगडीसाठी भूमिका करायसाठी कोल्हापूरला यायचं आहे. निळूभाऊंनी परवानगी घेतली आणि ते चित्रपटाच्या शूटिंगला गेले आणि त्यांनी ती झेले अण्णाची भूमिका केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झेले अण्णाची निळूभाऊंची भूमिका जी आहे त्यातल्या मुख्य नायिकेचं जे काम, मुख्य नायकाचं काम करणारे किंवा मुख्य जी काही भूमिका आहेत त्या अरुण सरनाईक किंवा या सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा निळूभाऊंचा जो झेले अण्णा आहे तो एवढा गाजला. त्या झेले अण्णाच्या नावावरून किंवा झेले अण्णा या कॅरेक्टरवरून अनेक गोष्टी घडल्या. अनेकांनी त्या काळामध्ये अगदी सोलापुरात सुद्धा आणि कोल्हापुरात आणि सगळीकडेच रिक्षाच्या पाठीमागे झेले अण्णा असं लिहिलेलं असायचं. तो इतकी लोकप्रियता त्या झेले अण्णाच्या भूमिकेने घेतलेली होती. एक गाव बारा भानगडीमुळे आणखीन एक गडबड अशी झाली
की गावामध्ये ज्या एखादी ग्रामीण भागामध्ये शिक्षिका जर असेल तर त्या शिक्षिकेशी लग्न करायला जे उपवर असत तरुण ते नकार द्यायचे की बाबा ही गावातली शिक्षिका आहे ना तर हिच्याबरोबर मी लग्न करणार नाही. तो इतका परिणाम त्या चित्रपटाचा, एक गाव बारा भानगडी चित्रपटाचा सगळ्या समाजावरती झालेला होता आणि इतकं प्रभावी ते सगळं काम झालेलं होतं. पण नंतरच्या टप्प्यामध्ये तो सगळा भाव विरत गेला. परंतु झेले अण्णाची भूमिका ही जी ठसवलेली होती निळूभोंनी, तर या झेले अण्णाच्या भूमिकेचा जो प्रभाव आहे त्याचा आणखीन एक किस्सा मुद्दाम आपल्याला इथं सांगणं मला जरा औचित्यपूर्ण वाटेल. झालं असं की ही झेले अण्णाची भूमिका गाजली, महाराष्ट्रभर निळू फुलेंचं नाव झालं आणि औरंगाबादला त्यांचा एक प्रयोग होता नाटकाचा आणि तो प्रयोग करून त्यांना दुसऱ्या दिवशी शूटिंगसाठी कोल्हापूरला जायचं होतं. मग पुण्यामध्ये काम होतं म्हणून औरंगाबादचा प्रयोग आटोपून ते पुण्यामध्ये आले. पुण्यातलं काम आटोपून आता रात्रीतून त्यांना जायचं होतं कोल्हापूरला. त्यामुळे ते कोल्हापूरला जाण्यासाठी आता त्यावेळेस आत्ताच्या नटनट्यांसारखं मोठमोठ्या गाड्या किंवा कार किंवा हे असं नव्हतं आणि मुळामध्ये निळूभाऊ जे होते हे अतिशय साधं व्यक्तिमत्व होतं. त्यांना कुठलाही बडेजाव किंवा कुठल्याही पद्धतीचं स्टार किंवा ग्लॅमर किंवा ह्या सगळ्या ह्याच्यापासून ते अगदी अलिप्त होते. तर थंडीचे दिवस होते आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळेला साधारणपणे 8:30 सुमारास असेल, पुण्यामधल्या कोल्हापूरकडे जाणाऱ्या ह्याच्या रस्त्यावरती कानटोपी घालून आणि एक छोटंसं स्वेटर घालून पायजमा तो आणि अशा स्वरूपामध्ये ते हातात एक पिशवी घेऊन कुठला तर ट्रक जातो का त्याची वाट बघत होते. कारण लगेचच काही गाडी नव्हती एस टी त्यावेळेस रात्रीची कोल्हापूरला जाणारी. ते वाट बघत थांबले आणि एक ट्रकवाला, 2-4 ट्रक गेला तसेच, कारण ते काही तिकडे जाणारे नव्हते. एक ट्रकवाला थांबला आणि त्या ट्रकवाल्याने विचारले की कुठं जायचं आहे. निळू फुलेंनी सांगितलं की मला ह्याला जायचं आहे, कोल्हापूरला जायचं आहे. तर तो म्हणाला की आम्ही काय कोल्हापूरला काही जाणार नाही आहे, आम्ही कराडला चाललेलो, तुला पाहिजे तर कराडपर्यंत चल आणि ते सुद्धा तुम्हाला ट्रकवरती जी पोती आहेत त्या पोत्यावरती, टपावरती तिकडली जी पोती, तर तिथं तुम्हाला मी बसायची जागा करून देतो, तिथं तुम्हाला बसावं लागेल. आता कराडपर्यंत जरी पुढे जाऊ रात्रीतून जेवढं पुढे जाता येईल असा विचार करून निळूभाऊनी त्यांना होकार दिला आणि ठीक आहे म्हणून ते टपावरती चढून बसले. पोतं सरकवून त्या क्लीनरने त्यांना ती जागा करून द्यायला सुरुवात केली आणि 2-3 पोती सरकवून त्यांची बसायची व्यवस्था करताना त्या हातातल्या बॅटरी, रात्री अंधारच होता, बॅटरी त्यांनी 2-4 वेळा त्यांच्या चेहऱ्यावरून मारली. आता कानटोपी घातलेली होती, पायजमा होता आणि त्यांना त्या क्लीनरला त्यांनी तोंडावरती बॅटरी मारल्यानंतर लक्षात आले की हा ओळखीचा चेहरा वाटतोय काहीतरी. असं म्हटल्यानंतर त्याला काहीतरी हे होत होतं की काहीतरी क्लिक होत होतं की हा चेहरा कुठं पाहिलाय. कारण कानटोपी असल्यामुळे त्याला नेमकं लक्षात येईना. निळूभाऊनी ती ॲडजस्टमेंट झाली, पोतं बितं सरकवून हे केल्यानंतर, बैठक व्यवस्था हे केल्यानंतर त्याला एकदम त्या क्लीनरला क्लिक झालं आणि तो ओरडला, अरे ह्यो तर आपला झेले अण्णा हाय. आणि त्यांनी टपावरनं धाड 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 आवाज वाजवून ट्रक ड्रायव्हरला थांबवलं. त्याला सांगितलं, अरे झेले अण्णा हाय, आपला झेले अण्णा. आणि त्यांनी निळूभाऊंना विचारलं की तुम्ही झेले अण्णाची भूमिका केली का वगैरे. तो संवाद त्यांचा झाला आणि निळूभाऊंनी सांगितलं हो मी झेले अण्णाची भूमिका केली होती. त्या ट्रक ड्रायव्हरला इतकं नवल वाटलं की एक एवढा मोठा नट, एवढा झेले अण्णाचं काम करणारा लोकप्रिय आपल्या ट्रकमध्ये बसलेला आहे. त्यांनी ताबडतोब त्यांना निळूभाऊंना खाली आपल्या केबिनमध्ये बोलवलं, तिथं त्यांची व्यवस्था केली. पुढं गेल्यानंतर ते त्या डबा खायचा होता तर स्वतःची भाकरी त्यांनी सोडली, निळूभाऊला आपल्या आग्रहाने आपल्या ह्याच्यामध्ये जेवायला लावलं आणि त्यांची व्यवस्था केल्यानंतर निळूभाऊ तिथं मग झोपून गेले रात्री. हा प्रवास सुरू झाला. झेले अण्णाच्या भूमिके हा झेले अण्णा झोपलेला, एवढा साधा माणूस ट्रकमध्ये मुटकळं करून झोपला आपला. आणि सकाळी जेव्हा ह्यांना जाग आली तेव्हा ट्रक कुठं आहे, आला का कराड म्हणून त्यांनी विचारायला सुरुवात केली निळूभाऊनी. तो ड्रायव्हर म्हणाला नाही कराड नाही, आम्ही आलोय कोल्हापूरलाच. म्हणले आता कुणीकडे घ्यायचं सांगा. निळूभाऊ म्हणाले अरे तुला कराडला जायचं होतं, तू कोल्हापूरला कशाला आणला. तुम्ही म्हणला झेले अण्णा आमच्या ट्रकमध्ये बसलेला आहे आणि आम्ही कसं काय कराडला जाणार. म्हणला कोल्हापूरलाच आधी आणला, म्हणला कराड जाऊ दे नंतर घेऊन जातो म्हणले आम्ही. आणि या ड्रायव्हरला आणि क्लीनरने त्यांनी स्टुडिओमध्ये आणल्यानंतर सगळे चित्रपटाचं युनिट जे होतं ते सगळं थक्क झालं. अरे हा निळूभाऊ ट्रकही आले चक्क. आल्यानंतर निळूभाऊनी हा किस्सा सांगितला की अशा पद्धतीने त्यांनी मला इथंपर्यंत आणले, त्यांना कराडला जायचं आहे. या ट्रक ड्रायव्हरला आणि क्लीनरला निळूभाऊंनी त्या दिवशी विशेष अतिथीचा दर्जा दिला.
त्यांना चित्रपट पाहायसाठी व्यवस्थितपणे त्यांची बैठकीची व्यवस्था केली, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली, चहापान त्यांचं दिलं, जेवणाची वगैरे व्यवस्था करून मग त्यांना कराडला त्यांनी पाठवून दिलं. हे ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर म्हणाले की अशा पद्धतीची सोय हा मोठा नट आमच्यासाठी कसे करतो आहे, हे मनातल्या मनात त्यांना सगळं वाटत असावं. तर सर्वसामान्य माणसाबद्दल त्यांच्या मनात असलेलं प्रेम आणि सर्वसामान्य माणूस त्यांना किती जवळचा आणि किती जिव्हाळ्याचा वाटत होता, जे हा नट झेले अण्णा जो आहे किंवा हा अभिनेता जो आहे तो त्यांच्या मनामध्ये किती प्रेम होतं, हे एक असं उभयपक्षी हृदय नात्याचं दर्शन अशा पद्धतीच्या किस्स्यांमधून घडतं. तर असे अनेक त्यांच्या साधेपणाचे किस्से जे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. तर त्या शूटिंगच्या दरम्यानच दोन तरुण जे होते ते सतत निळूभाऊंच्या शूटिंगसाठी यायचे आणि पाहायचे. ते निळूभाऊ अभिनय कसा करतात, निळूभाऊंची एकूणच पद्धत कशी आहे, या सगळ्या गोष्टी ते सतत पाहत असत. आता रोजच या शूटिंगला येणारे लोक आहेत म्हटल्यानंतर निळूभाऊंचा त्यांचा परिचय झाला. मग तुम्ही काय वाचता, काय करता, अशा पद्धतीची चर्चा सुरू होता होता. मग कोणती पुस्तकं वाचता वगैरे असं. निळूभाऊंचं एक होतं की त्यांचं वाचन अफाट होतं. मिळालेल्या वेळामध्ये ते वाचन करत असत. त्यांचं शूटिंगचं आणि भूमिका करायचा म्हणजे नाटकाच्या याच्या व्यतिरिक्त जो जो वेळ मिळत असे त्याच्यामध्ये जेवढं त्यांना वाचायला मिळेल तेवढं ते वाचत असत. अगदी इंग्रजी पुस्तकं सुद्धा इंग्रजी कळो न कळो ते वाचत असत आणि त्याच्या पद्धतीने त्यांचं वाचन सुरू असेल. ते वाचनाची ही सगळी आवड गेल्यानंतर निळूभाऊंचं एकूण हे सगळं कोण आता अनोळखी दोन मुलं, तरुण मुलं केवळ आपला अभिनय बघण्यासाठी रोज या ठिकाणी येत आहेत असं म्हटल्यानंतर त्यांच्याशी संवाद करून त्यांच्याशी प्रेमाने वागल्यानंतर त्यांनी ते सगळं लक्षात घेतलं की हा मोठा नट आपल्याशी कसा अगदी नम्रतेने वागतोय, साधेपणाने वागतो आहे. आणि त्यांच्या या साधेपणाचं, अशा पद्धतीच्या वर्तणुकीचं वर्णन त्या दोन तरुणांपैकी एका तरुणाने करून ठेवलेलं आहे. आणि त्यातला एक तरुण म्हणजे आजचे आघाडीचे आपले लेखक जे आहेत ते म्हणजे विश्वास पाटील. विश्वास पाटलांनी सुद्धा महानायक नावाची कादंबरी लिहिलेली आहे नेताजी सुभाषचंद्र बोसांवरती. तर हा मोठा नट आमच्याशी कशा पद्धतीने वागत होता, इतक्या सहजतेने आमच्याशी बोलत होता, संवाद साधत होता, त्याबद्दलचं वर्णन विश्वास पाटलांनी करून ठेवलेलं आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये मग त्यांचे जे नाटकाचे प्रयोग वगैरे होत असत त्यामध्ये कथा अकलेच्या कांद्याची किंवा राजकारण गेलं चुलीत असे प्रयोग त्यांचे पुढच्या टप्प्यामध्ये आले. पण सुरुवातीच्या काळामधले जे नाटकाचे प्रयोग होते त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीत वगैरे प्रयोग त्याचे होते. 85च्याही आधीचा कालावधी असावा, 1985च्या. तर त्यावेळेस त्यांच्या एका प्रयोगाला काहीतरी अडचण आलेली होती आणि त्यावेळेस तरुण उभरतं नेतृत्व म्हणून दिलीप चोपलांकडे बघितलं जात होतं. दिलीप चोपल हे काही त्यावेळेस मंत्री किंवा आमदार किंवा अगदी मोठ्या ह्याच्यावरती नव्हते, साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. पण त्यांनी निळूभाऊंना त्यावेळेस मदत केलेली होती त्याही आधीच्या काळामध्ये. तर 1985च्या सुमारास मला वाटतं पुलोदचा प्रयोग सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच वातावरण सगळं राजकीय पटलावरचं बदलत गेलं. आणि निळूभाऊंना पण असं वाटत होतं की सर्वसामान्य माणूस जो आहे हा काँग्रेसच्या व्यतिरिक्त, निळूभाऊंचा काँग्रेसच्या भांडवलशाहीला आणि त्यांच्या एकूणच ही जी काही प्रवृत्ती त्यांची जी होती त्या प्रवृत्तीला त्यांचा विरोध होता. म्हणजे राजकीय धाकदपटशा किंवा मतदार खरेदी करणं किंवा या पद्धतीचे जे काही प्रकार सुरू होते किंवा मतदारांकडे किंवा गोरगरिबांकडे लक्ष न देणं, योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचणं, अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्याबद्दल निळूभाऊंच्या मनामध्ये पहिल्यापासूनच राग होता. आणि त्यामुळे जेव्हा पुलोदसारखा प्रयोग झाला आणि सर्वसामान्य तरुणांना उमेदवारी तिथे द्यायला सुरुवात झाली त्यावेळेस दिलीप चोपलांना पण उमेदवारी जिथे मिळालेली होती. आणि त्याचा प्रचार, अशा सगळ्या लोकांचा प्रचार करण्यासाठी, जे समाजवादी विचाराची मुलं आहेत, या तरुण आहेत किंवा उमेदवार आहेत, अशांचा प्रचार करण्यासाठी निळूभाऊ स्वतः बाहेर पडलेले होते. आणि बार्शीमध्ये सभा घ्यायचं त्यांनी ठरवलं. आता त्यावेळेला त्यांची जेव्हा सभा होती त्या सभेला दिलीप चोपल दुसरीकडे कुठेतरी सभेला गेलेले होते. तर निळूभाऊंचं कामच असं होतं की ते काही ठराविक कार्यक्रमाला त्या वेळेला मी तिथे येणार आणि मग तुम्ही तिथे सगळी व्यवस्था करा, मग तिथे सभा घेतली जाईल वगैरे, असले प्रकार काही त्यावेळेस नव्हते. आताच्या ह्याच्यामध्ये जसं काही आत्ता मॅनेजमेंट केली जाते, इव्हेंट मॅनेजमेंट, तशा पद्धतीची इव्हेंट मॅनेजमेंट नव्हती. निळूभाऊ आले आणि त्यांनी काय केलं, दिलीप चोपलांसाठी त्यांनी पूर्वी आपल्याला जी मदत केलेली होती त्याच्यातलं जे काही सोशल अवेअरनेसचं जे भान होतं त्या उमेदवारामधलं ते लक्षात घेऊन त्यांनी दिलीप चोपल यांचा प्रचार त्यावेळेस केलेला होता. आणि दिलीप चोपलांना नंतर हे कळालं की आपल्या प्रचारासाठी निळू फुलेंसारखा एक मोठा नट येऊन आपली प्रचारासाठी विजयी व्हावं म्हणून आपल्याला सपोर्ट करतो आहे. तर हे त्यांनी पाहिल्यानंतर म्हणजे दिलीप चोपलांना सुद्धा ते नवल वाटलं. सांगायचा मुद्दा असा आहे की या पद्धतीचं काम निळू फुलेंचं होतं ते की कुणी आपल्याला मदत केली असेल तर ते. तर कथा अकलेच्या कांद्याची जे प्रयोग सगळीकडे सुरू होते त्याच्यानंतर त्यांचे राजकारण गेलं चुलीत.
राजकारण गेलं चुलीत नावाच्या नाटकाचे प्रयोग सुरू होते आणि त्या नाटकाचे हजारो प्रयोग जर झालेले आहेत तर त्याच्यातले किमान 200 प्रयोग जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यात झालेले आहेत. सतत या प्रयोगाला मागणी सोलापूर जिल्ह्यामध्ये असे. सोलापूर शहरामध्ये पण प्रयोग तसे होत आणि जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने त्याची मागणी जास्त होती. निळू फुलेंचं कलापथकामधलं जे काम होतं, त्यांचं जे ऑब्झर्वेशन होतं, जे माणसं बघायचे, राजकीय नेते बघायचे आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्या पद्धतीचा एक विचार किंवा त्या पद्धतीची जी भूमिका असायची नाटकातली, त्याच्यामध्ये त्याचा कुठं आपल्याला वापर करता येतो का हे बघण्याचं जे त्यांचं कौशल्य होतं, त्याच्या संदर्भामध्ये राजकारण गेलं चुलीचा एक मोठा त्यांना जे ऑब्झर्वेशनचा फायदा झाला. त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यात त्याचे सर्वाधिक प्रयोग झाले. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे गमतीचं उदाहरण आपल्याला सांगायला हवं आहे की प्रत्येक प्रयोगामध्ये ॲडिशन घेणं, ज्याला नव्याने काहीतरी वेगळी भूमिका करताना आपली भूमिका करत असताना नवी जागा घेणं, हे प्रत्येक नटाचं एक हे असतं. आता श्रीराम लागूंसारखे जे नट होते ते मात्र चोख पाठांतर, दिलीप प्रभावळकरांसारखे जे नट आहेत ते आपलं चोख पाठांतर करणार, संहितेमध्ये जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने करणार, दिग्दर्शकांनी ज्या हालचाली बसवलेल्या आहेत त्या अगदी चोख त्या पद्धतीने हालचाली करणारे असे नट आहेत ते वेगळे. पण समोरचा प्रेक्षक वर्ग बघून त्यांनी कशा पद्धतीची भूमिका करायला, म्हणजे कशा पद्धतीचा अभिनयामध्ये बदल घडवून आणायला पाहिजे, हे त्या वेळेला बदल करणारे, एखादा संवाद ॲडिशन घेणारे असे जे कलावंत होते, ज्याला आपण उत्स्फूर्तता ज्याच्यामध्ये आहे असे, त्यात निळूभाऊ होते. तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण गेलं चुलीचे प्रयोग सर्वाधिक होण्याचं कारण काय होतं, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस 2 मोठे नेते सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. त्याच्यामध्ये नामदेवराव जगताप हे करमाळा भागामध्ये होते आणि शंकरराव मोहिते पाटील जे होते ते अकलूज परिसरामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये होते. आता या दोघांमध्ये खरं तर हे दोघे आधी आपल्या एकाच पक्षामधले होते, शेतकरी कामगार पक्षामध्ये. पण नंतर त्यांच्यामध्ये मतामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला आणि मग त्यांनी काँग्रेसची वाट चोखाळली आणि काँग्रेसमध्ये गेले. परंतु या दोघांची एक वेगळी विशिष्ट पद्धत होती, म्हणजे त्यांचे पोशाखाची पद्धत वेगळी होती, टोपी घालायची पद्धत एक वेगळी होती आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज जी होती ती, तर त्याचाही विशेष असा अभ्यास निळूभाऊंनी केलेला होता. मग करमाळा भागात जेव्हा तो प्रयोग असायचा त्यावेळेला ते शंकरराव मोहिते पाटलांची लकब वापरायचे आणि ती वापरली की लगेच लोकांच्या लक्षात यायचं प्रेक्षकगृहातल्या की अरे हे शंकरराव मोहिते पाटलांच्या ह्याच्यातलं काही करतायत. आणि जेव्हा अकलूज आणि माळशिरस परिसरामधल्या प्रयोग असायचे त्यावेळेला तिरकी टोपी करून बोलणं किंवा हा जो नामदेवराव जगतापांचा एक वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा भाग होता ते तिकडं त्याचा अवलंब करायचे. त्याच्यामुळं ते लोकांना इतकं आवडायचं की ह्या अशा पद्धतीचे प्रयोग, मग म्हणजे त्या अशा पद्धतीचे बदल जे आहेत हे लोकांना आवडतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या भागामधल्या नेत्यांच्या लकबी त्याच्यामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने झाली. तर सांगायचा मुद्दा काय की हा जो एक लोकल टच ज्याला म्हणता येईल, आता वास्तविक नाटकामध्ये अशा पद्धतीचा लोकल टच काहीतरी घेऊन त्याची लोकप्रियता वाढवणं ही एक मोठी म्हणजे विलक्षण अशी गोष्ट आहे आणि तो प्रतिभावान माणूसच करू शकतो. सांगायचा मुद्दा काय की या पद्धतीचा. आता हे सगळं झालं रंगमंचावरचं, पण रंगमंचाच्या पाठीमागं सुद्धा निळूभाऊंचं मोठं कर्तृत्व होतं. त्यांचा एक वेगळा विचार होता, त्यांची एक सामाजिक बांधिलकीची गोष्ट होती. ज्या वेळेला रंगभूमीचा अतिशय उज्ज्वल असा काळ होता त्यावेळेला भरपूर प्रयोग होत असत आणि लॉजवरती ही सगळी मंडळी थांबत असत. आणि त्या काळामध्ये निळूभाऊंची जी संस्था होती त्या संस्थेचं कडं आर्थिक परिस्थिती तेवढी बरोबर नव्हती, तरीसुद्धा ते लॉजवाले कोल्हापूर भागामधले जे होते तर तो एक लॉजवाला जो होता तो त्यांना मदत करत असे आणि त्यांची संस्था जी आहे त्या संस्थेचं नाटक आलं की त्यांची व्यवस्था करणं वगैरे या गोष्टी करत असे. पुढच्या टप्प्यामध्ये सगळं नाटकातल्या एकूणच ह्याच्या दौऱ्यांचं आणि ह्याचं स्वरूप बदलत गेलं. सगळे मुख्य नट जे आहेत ते जिथं विमान सेवा आहे त्या विमानाने यायचा प्रयत्न करत, जिथं रेल्वेची सेवा आहे तिथं रेल्वेच्या AC आणि या ह्याच्यातून यायला प्रयत्न करत, काही जण कारनी पण त्यांच्या येत असत. परंतु निळूभाऊ मात्र गेल्यानंतर त्या कोल्हापूरच्या ज्यांनी त्या पडत्या काळामध्ये मदत केलेली होती अशा लॉजवरती जाऊन उतरत. आता तिथं उतरल्यानंतर त्यांचं जे काही सुटकेस किंवा त्यांची जी काही पेटी असायची, सुटकेसचा भाग कमीच असे, पेटीचं ट्रंक असे, त्या ट्रंकमध्ये त्यांनी जे काही पैसे ठेवलेले असे, मानधनाचं पाकिट वगैरे जर ठेवलेलं असेल तर त्याच्यामधले एक 25-30 रुपये, 40-50 रुपये कमी होत असत. हे त्यांच्या लक्षात येईल, अरे हे काय नेमकं प्रकरण आहे. कारण नाटकाची जी काही त्यांना मानधनाचं पाकिट जे मिळते त्या पेटीत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यातले पैसे कमी होत आहेत, ते चोरतायत कोणीतरी, हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचा छडा लावला. त्या लॉज मालकाचा मुलगाच ते पैसे चोरत होता
झालं असं होतं की नंतरच्या टप्प्यामध्ये ह्या लॉज मालकांचं एकूणच उत्पन्न जे होतं ते कमी झालेलं होतं आणि लॉजेसमध्ये सुद्धा मोठे बदल झालेले होते. 5 स्टार अशा स्वरूपाचं एकूणच राहणीमान आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळीकडेच कोल्हापूर असेल, सोलापूर सुद्धा सारख्या ठिकाणी सुद्धा असेल, अशा ठिकाणी चांगल्या लॉजेसची आणि चांगल्या AC वातानुकूलित वगैरे हे मिळत असत. त्या पार्श्वभूमीवरती हे केवळ त्या लॉजवाल्यांनी आपल्या नाटकाच्या पडत्या काळामध्ये आपल्या संस्थेला मदत केली म्हणून त्याच्याकडे राहायचं असं ठरवून निळूभाऊ तिथं राहायला जात तर त्यावेळेस हा जो मुलगा आहे हा त्यांचे पैसे चोरत असे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याला लक्ष लगे पोलिसाकडे देणं वगैरे असे प्रकार नाही केले. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या पाकिटातले सगळे पैसे न ठेवता 15-20 रुपये ते त्या मुद्दाम त्या ह्याच्यामध्ये ठेवायला लागले आणि हा मुलगा ते चोरत असे. त्यांनी असं म्हटलं की नाटकाच्या पडत्या काळामध्ये ज्याच्या वडिलांनी नाटकातल्या लोकांसाठी सहकार्य केलं त्याच्या मुलावरती आणि त्याच्यावरती जर आज पैसे चोरण्याची वेळ आलेली असेल तर त्याला पोलिसाकडे देऊन चालणार नाही, तर त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करावी लागणार आहे. पण ती मदत जर आपण नीट करू शकत नसू तर किमान त्याच्या मुलासाठी मुलाच्या खिशामध्ये 15-20 रुपये तरी असले पाहिजेत तरुण मुलाच्या खिशामध्ये, असं म्हणून ते ठेवत. ती ही त्यांची एकूणच. आता नाटक करणारे लोक कोण होते, नाटकाला जगवणारे कोण, त्याचे वडील होते, त्यासाठी खस्ता कोण, स्वतःचे खिशातले पैसे घालत कोण होतं, तर निळूभाऊ घालत होते. असे अनेक किस्से निळूभाऊंच्या संदर्भामध्ये की जे त्यांचं महानायक पण सिद्ध करणारे होते. म्हणजे रंगभूमीवरती आणि चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरती तर तो नायक आणि खलनायक ह्या स्वरूपाचं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते तर अद्भुतच होतं. परंतु साधेपणामधून आणि साध्या साध्या किस्स्यांमधून सुद्धा, साध्या साध्या घटनांमधून सुद्धा त्यांचं महानायकपद की सर्वसामान्य माणसाबद्दलची आस्था, सर्वसामान्य माणसाबद्दलचं प्रेम. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं होतं 1960 नंतर, जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला होता, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली होती आणि महाराष्ट्र जडणघडणीची प्रक्रिया थोडीशी वेगामध्ये आलेली होती, त्यावेळेस ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, शेतमजुराला स्वतःचं घर मिळालं पाहिजे, त्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत, त्यांच्या श्रमाला मोल चांगलं आलं पाहिजे, या पद्धतीची भूमिका. मला असं वाटतं की हिंदी चित्रपटसृष्टी असू दे नाही तर हॉलिवूडसुद्धा असू दे, या हॉलिवूडमध्ये सुद्धा अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाची, शेतमजुराची, गोरगरिबाची चिंता करून त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न करणारा, स्वतःचा पैसा देणारा, अशा पद्धतीचा नट जो आहे असं कुठंच नाही आहे, असं माझं मत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हा खलनायक नसून हा खरा महानायक आहे त्याच्या. की निळू फुले नावाचं एक काय म्हणता येईल त्याला व्यक्तिमत्व जे या संपूर्ण मराठी रंगभूमीला आणि एकूणच रुपेरी पडद्याला मिळालेलं आहे मराठी चित्रपटांना, तर अशा स्वरूपाचं भूमिकांमधलं वेगळेपण आणि त्याच्यातली ताकद आणि त्या गोष्टी ज्या आहेत तर तो त्यांच्या कर्तृत्वाचा आणि गुणांचा भाग वेगळाच. पण माणूस म्हणून त्यांचं जे मोठेपण होतं, एकाच वेळेला नट असणं, एकाच वेळेला उत्तम माणूस असणं, एकाच वेळेला कुटुंबवत्सल असणं, एकाच वेळेला आपल्या सहकलावंतांबद्दल आणि सहकाऱ्यांबद्दलचा प्रेमभाव, आपल्या मनामध्ये स्नेहभाव ठेवणारा हा माणूस असेल. आता हा सहकलावंतांच्या बाबतीतला जर मुद्दा सांगायचा झाला तर वसंत अवसरीकर जे होते तर ते अशिक्षित होते, कथाकलेच्या कांद्यामध्ये ते काम करत असत आणि नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी बऱ्याच भूमिका केल्या. तर त्यांचं पाठांतर हे स्वतः संवाद त्यांना म्हणून दाखवत आणि अवसरीकर त्यांच्या मागोमाग ते संवाद म्हणून ते पाठ करत असत. आता आपल्या सहकलाकाराला अशा पद्धतीने पाठांतर त्याचं करून घेणं, हे कोण, तर त्या नाटकामधला प्रमुख भूमिका करणारा महत्त्वाचा नट, आणि त्या नटाने अशा पद्धतीने आपल्या सहकलावंताकडनं त्याला तो अशिक्षित आहे म्हणून संवाद घोटून घेणं, संवाद पाठ करून घेणं, अशा स्वरूपाचं काम करणं. तर असं बहुविध अशा वेगवेगळ्या पद्धतीचं निळूभाऊंचं काम त्याच्यामध्ये होतं. सामाजिक कृतज्ञता निधीच्या संदर्भामधला उल्लेख किंवा त्याच्या संदर्भामधली जे त्यांचं काम आहे ते तर पुढच्या टप्प्यामधलं आहेच आहे. परंतु त्यांची स्वतःची जडणघडण होत असताना, नट म्हणून काम करत असताना, चित्रपटांमध्ये भूमिका करत असताना, माणूस म्हणून जे त्यांचं एक साधेपण होतं आणि सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणं जे होतं, तर ते त्यांच्या विचारसरणीमध्ये जे आलेलं होतं ते डॉक्टर राम मनोहर लोही यांच्यामुळे आलं होतं. राष्ट्रसेवा दलामध्ये आणि नंतरच्या समाजवादी चळवळीमध्ये डॉक्टर राम मनोहर लोही यांचं जे विचार होते, जे व्यक्तिमत्व होतं, हे व्यक्तिमत्व निळूभाऊंना खूप आवडलेलं होतं. त्यांचे विचार त्यांना पटलेले होते. म्हणजे राम मनोहर लोहिया आणि भांडवलशाही किंवा भारताचा विकास झाला पाहिजे या पद्धतीचा विचार करणारे पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा महात्मा गांधी सुद्धा असतील, महात्मा गांधींचे विचार आणि लोहियांचे विचार ह्याच्यामध्ये परस्पर भिन्नता होती.
महात्मा गांधींवरती लोहियांनी अत्यंत कडक भाषेमध्ये टीका पण केलेली आहे. पण लोहियांचं जे चार आण्याचं तत्वज्ञान होतं, म्हणजे निळूभाऊ जेव्हा कधी चर्चेला किंवा कुठं बसत तर ते चार आण्याचं तत्वज्ञान जे होतं, तर चार आण्याचं तत्वज्ञान असं होतं की दरडोई उत्पन्न जर काढलं या देशामधल्या माणसांचं तर प्रत्येकाला चार आणे सुद्धा तेवढं उत्पन्न नाही आहे, दरडोई उत्पन्न. मग जर चार आणे उत्पन्न सुद्धा जर असेल समजा एखादं, तर त्या चार आण्यामध्ये चहा तरी मिळतो का? चार आण्यामध्ये माणसांनी कसं जगायचं? अशा स्वरूपाचं एक तत्वज्ञान लोहियांनी काढलेलं होतं आणि ते निळूभाऊंना पटलेलं होतं. आणि त्याचा पुरस्कार निळूभाऊ जिथं जिथं त्यांना संधी मिळत असे, जिथं जिथं त्यांना भाषणं करायची संधी मिळत असे, जिथं खाजगी गप्पांमध्ये ते बोलत असत, त्या त्या वेळेला त्यांनी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत चार आण्याचं तत्वज्ञान, की सर्वसामान्य माणूस जो आहे, गोरगरीब जो माणूस आहे, या गोरगरिबाचं चार आण्यामध्ये कसं भागणार, त्यांना जास्त पैसा मिळाला पाहिजे, त्यांची समृद्धी त्यांची वाढली पाहिजे, संपन्नता वाढली पाहिजे, या दृष्टीने काय करता येईल असा विचार ते करत असत आणि तसं तत्वज्ञान ते मांडत. आता आपल्या उपजीविकेचा भाग नट आणि हे करून जो त्यांना पैसा किंवा निधी मिळत असे, जे उत्पन्न त्यांचं होतं ते हजारो रुपये लाखो रुपयाच्या घरामध्ये होतं. असं असताना आत्ताचे सगळे जे काही आपण नट वगैरे बघतो त्याच्याप्रमाणे त्यांनी एखादं पेंट हाऊस घेतलं असतं, एखादं फार्म हाऊस केलं असतं आणि त्या फार्म हाऊसमध्ये 8-10 गाड्या मोठाल्या कारबीर वातानुकूलित कारबीर ठेवून अतिशय उत्तम अशा पद्धतीचं लाईफ ते जगू शकले असते. पण तसं न करता हा जो सर्वसामान्य माणूस आहे, या सर्वसामान्य माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे वाटू शकतं, हेच त्यांच्या महानायकपदाचं लक्षण आहे. हे निळूभाऊ महानायक काय होते तर त्याचं कारण ही केवळ शाब्दिक आणि वरवरची अशा स्वरूपाची त्यांची कळकळ नव्हती, तर स्वतःच्या खिशाला चाट देऊन खस्ता खाऊन त्यांनी सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, संपन्नता त्यांच्यामध्ये आली पाहिजे, यासाठी निळूभाऊ स्वतः प्रयत्न करत असत. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी. सर्वसामान्य माणसाचं प्रेम त्यांच्या मनात कसं होतं. एका इचलकरंजी भागामध्ये एक त्यांचा प्रयोग होता आणि त्या भागामध्ये राष्ट्रसेवा दलामध्ये काम करणारा एक त्यांचा कार्यकर्ता पुण्यामधला जो होता, तर त्याच्या कुटुंबामधल्या व्यक्तींनी चहाची टपरी सुरू करायचं ठरवलेलं होतं आणि चहाच्या टपरीचं उद्घाटन निळूभाऊंच्या हस्ते करायचं असं त्यांनी त्या राष्ट्रसेवा दलातला कार्यकर्ता तो होता, तो निळूभाऊंचा मित्र असल्यामुळं त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांना सांगितलं की निळूभाऊंच्या हस्ते करायला पाहिजे. त्याच दरम्यान निळूभाऊंचा प्रयोग तिथं इचलकरंजीमध्ये होता, इचलकरंजीच्या परिसरामध्ये होता. आता भर दुपारी साधारणपणे 12 वाजलेले आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन पडलेलं आहे आणि निळूभाऊ तिथे आलेले आहेत. चहाच्या टपरीचं उद्घाटन त्यांना करायचं आहे. त्यावेळेला तो तिकीट द्यायला तिकिटाच्या बारीमध्ये, तिकिटाच्या खिडकीमध्ये बसा आणि निळूभाऊ स्वतः तिकीटं देत आहेत लोकांना म्हटल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावरती तिकीटं घ्यायला लागतील आणि आपला प्रयोग हाऊसफुल होईल. म्हणजे उपजीविकेच्या संदर्भातलं स्वतःचं त्यांचं जे काय प्रयोग हाऊसफुल झाला तर निळूभाऊंना पुन्हा आणखी मागणी येणार, पुन्हा प्रयोग त्याचे होणार, पुन्हा मानधन मिळणार आणि चरितार्थ अधिक चांगल्या पद्धतीने चालणार. ही व्यक्तिगत त्यांची जी काही प्रगती होती त्या अनुषंगाने असलेला एक मुद्दा त्यांच्यासमोर होता, एक ऑफर त्यांच्यासमोर होती. आणि दुसरा हा चहाच्या टपरीवाला जो कुठंतरी पुण्यामध्ये आपल्याबरोबर राष्ट्रसेवा दलामध्ये काम केलेला माणूस होता, त्याच्या कुटुंबातल्या एका माणसाने चहाची टपरी सुरू करायची आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे. निळूभाऊंनी ते निर्मात्याला सांगितलं की ते तिकीट विक्री वगैरे मी काय करणार नाही, मी चहाच्या टपरीचं उद्घाटन करायला चाललोय. भर दुपारची वेळ आणि लोकांना जेव्हा हे कळलं की बाबा निळूभाऊंच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे, त्यावेळेला लोकांचा आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु 5 ते 10 हजार लोकांचा प्रचंड मोठा लोंढा निळूभाऊंना पाहण्यासाठी त्या चहाच्या टपरीच्या ठिकाणी आलेला होता. आणि निळूभाऊंनी अत्यंत आनंदाने त्या आपल्या मित्राच्या सर्वसामान्य माणसाच्या त्या चहाच्या टपरीचं उद्घाटन केलं. आणि आणखी ही एक आश्चर्याची गोष्ट अशी की केवळ चहाच्या टपरीच्या उद्घाटनाला किती लोक असावेत तर 5 ते 10 हजार लोक होते. हे निळूभाऊंचं वैशिष्ट्य होतं की हा सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे, पुढे आला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, यासाठी त्यांनी कृतीतून आपली ही हे दाखवून दिलेली होती. तर असं एक व्यक्तिमत्व त्यांचं जे होतं. असे असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हे केवळ एखाद दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतोय, परंतु या पद्धतीची उदाहरणं खूप आपल्याला सांगता येण्यासारखी आहेत. जो सह्यांच्या संदर्भामधला किस्सा जो आहे तो नंतरच्या काळामध्ये अनेक लोकप्रिय नटांनी आणि अनेक लोकप्रिय व्यक्तींनी ढापलेला आहे. ढापलेला आहे म्हणजे तो स्वतःचा म्हणून कपोलकल्पित अशा पद्धतीने सांगितला आहे, पण तो निळूभाऊंच्या बाबतीत घडलेला आहे. निळूभाऊ
ची लोकप्रियता प्रचंडच होती आणि कोऱ्या कागदावरती लोक ऑटोग्राफ घ्यायसाठी त्यांच्याकडे येत असत. त्यांचे प्रयोग सगळे जे असतात ते हाऊसफुल झालेले असतात, त्याची तिकीटे मिळत नसत. तर जेव्हा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमात निळूभाऊ असत तेव्हा ऑटोग्राफ घ्यायला जेव्हा लोक येत, तेव्हा काही लोकांनी चतुराईने काय केलेलं होतं की निळूभाऊंची सही जी होती ती कागदाच्या खालच्या बाजूला घेतलेली होती आणि चतुराई करून त्यांनी वरती स्वतः मजकूर स्वतःच्या हाताने लिहिलेला होता की यांना चिठ्ठी घेऊन येणाऱ्या यांना नाटकाचे 2 पास मोफत द्यावेत आणि खाली निळूभाऊंची सही. तो कंत्राटदाराकडे त्यांनी जाऊन जेव्हा हे चिठ्ठी दिली त्यावेळेला निळूभाऊंनी त्यावेळेला त्या कंत्राटदाराने चिठ्ठी दिली, तिकीटं दिली, पण ती चिठ्ठी त्या कंत्राटदाराने जपून ठेवली आणि ज्यावेळेला प्रयोग संपला, नाटक झालं, जात असताना त्यांनी सांगितलं निळूभाऊंना की तुम्ही तोंडी जरी सांगितलं असतं की या 2 माणसांना सोडा तर आम्ही सोडलं असतं, चिठ्ठी द्यायची काय गरज होती निळूभाऊ. निळूभाऊ म्हणले मी कुणाला चिठ्ठी दिलेली नाहीये. मग त्या माणसाने, त्या कंत्राटदाराने ती चिठ्ठी काढून दाखवली की हे पहा. तर निळूभाऊंनी ज्यांना ऑटोग्राफ दिलेला होता सहीचा, तर त्यांनी त्या पद्धतीची गंमत केलेली होती. आता हा किस्सा जो आहे तो अनेक पद्धतीने अनेक नट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात, परंतु निळूभाऊंच्या बाबतीमध्ये हा प्रत्यक्ष घडलेला किस्सा त्याच्यामध्ये आहे. तर हा त्यांचा भाग. त्याच्यानंतर मग जेव्हा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या नाटकांमधल्या भूमिका त्यांच्या जेव्हा गाजायला लागल्या तेव्हा कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रयोगांमधून काम करत असताना सामना चित्रपट जेव्हा करायचं ठरलं त्यावेळेला श्रीराम लागूंची ती भूमिका होतीच आणि हिंदूरावची भूमिका कोण करणार, तर हिंदूरावची भूमिका निळूभाऊ करणार असं ठरलं. निळूभाऊनं घ्यायचं ठरलं त्याच्यामध्ये. आता एक साधा माणूस म्हणजे निळूभाऊंच्या बाबतीतलं वर्णन करताना अनेकांनी असं केलेलं आहे की ज्या माणसाला आपण काहीतरी अपराधी आहोत असं वाटून कोणत्याही माणसाशी ते ओशाळवाण्या हसून बोलत असत आणि आपलं व्यक्तिमत्व, आपला साधेपणा, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कुणाच्याही लक्षात येऊ नये अशा पद्धतीने संपूर्ण मैफिलीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात ते बसत असत. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असलेला माणूस हिंदूराव सारख्या भूमिकेसाठी कसं काय उपयोगी पडू शकेल अशी चर्चा त्यावेळेस झालेली होती. परंतु सामना जेव्हा करायचं ठरलं त्यावेळेला तेंडुलकर असतील, जब्बार पटेल असतील, या सगळ्या लोकांना निळूभाऊंच्या भूमिकेबद्दल आणि निळूभाऊंच्या एकूणच क्षमतेबद्दलची त्यांना पूर्णपणे खात्री होती. पण दुसरीकडे टॉल म्हणजे अतिशय ह्याचं व्यक्तिमत्व असं जे होतं तर ते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू आणि त्यांच्या समोर तोंड देणारा माणूस पाहिजे. निळूभाऊ तसे चित्रपटामध्ये नवखेच होते, परंतु त्यांनी जी भूमिका केली सामनामध्ये तर त्या भूमिकेने जे काही इतिहास जो केलेला आहे निर्माण, तर तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या सामनाचा बर्लिनला म्हणजे जर्मनीला बर्लिनमध्ये प्रयोग होता. प्रयोग म्हणजे त्याचा फिल्म फेस्टिवलमधला तो कार्यक्रम हे होता. तिथले सगळे लोक ज्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्रजी टायटल्स खाली येतच होती. त्या लोकांनी ज्या वेळेला हा चित्रपट पाहिला त्यावेळेला त्या चित्रपटांमुळे अक्षरशः मंत्रमुग्ध झालेला होता प्रेक्षक वर्ग सगळा जर्मनीमधला, बर्लिनमधला. आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे रंगभूमी त्यावेळेस जे कोणी फिल्म फेस्टिवलमधले आलेले जे कोणी संबंधित नट आहेत, संबंधित दिग्दर्शक आहेत, त्यांना चित्रपट झाल्यानंतर तिथल्या त्या स्टेजवरती बोलवून त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करायचा असा एक प्रसंग होता. आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे जब्बार पटेल किंवा चित्रपटाचे निर्माते वगैरे हे सगळे त्या ठिकाणी गेले. जेव्हा निळूभाऊंचं नाव म्हणजे हिंदूरावचं नाव घोषित केलं त्यावेळेला चुरगाळलेल्या पायजमामध्ये तसाच नेहरू शर्ट झब्बा घातलेला असा जेव्हा हा एक फाटका माणूस वाटावा असा जेव्हा नट समोर आला तेव्हा सगळे लोक स्तंभित होऊन गेले की ह्याच माणसाने या हिंदूराची भूमिका केली आहे. म्हणजे हे जे भूमिकेमधलं म्हणजे सर्वसाधारण माणसाचं जगणं आणि एकदम भूमिकेमध्ये गेल्यानंतर त्याचं परिवर्तन होणं ह्याची जी एक विलक्षण अशा स्वरूपाची गोष्ट जी आहे त्या लोकांच्या ज्याला आपण काजवे चमकणं असं म्हणू किंवा मनामध्ये काय उत्फुल्ल अशा पद्धतीचा एक लोकांनी अक्षरशः चित्कार ओरडायला लागले लोक की बाबा अरे हा नट आहे का तो की ज्या माणसाने हिंदूराची भूमिका केलेली आहे. असं विलक्षण ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणता येईल ना, तर व्यक्तिमत्वाचं ट्रान्सफॉर्मेशन करणं ही निळूभाऊंची जी खासियत होती ती त्या भूमिकेमध्ये झाली होती. आणि टाळ्यांचा कडकडाट त्यावेळेस तिथे केलेलं होतं आणि लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. हे साधेपण त्या माणसाकडे होतं. असं साधेपण त्यांना एका चेन्नईमध्ये म्हणजे तामिळनाडूच्या चित्रपटामध्ये तामिळनाडूला कुठल्या तरी एका चित्रपटामध्ये त्यांची भूमिका होती आणि त्यासाठी ते चाललेले होते. आता तामिळनाडूमध्ये किंवा ती जे त्याला आपण टॉलिवूड असं म्हणतो तर त्या टॉलिवूडमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती
की तिथं तुम्हाला दाखवेगिरी, दिखाऊगिरी याला फार मोठा तिथं ती पद्धतच आहे. म्हणजे एखादा जर नट चाललेला असेल तर त्या नटाच्या भोवताली 4-5 माणसं त्याचे ते सगळे लवाजमा आणि अशा पद्धतीने ते सगळं घेऊन जाणं वगैरे, त्याचा पोशाख, त्याचं ती आईट, या सगळ्या गोष्टी होत्या. निळूभाऊंचं काम कुलीमधलं असेल ते गाजलेलं होतं, मशालमधलं काम गाजलेलं होतं, आणि मराठी रंगभूमीवरचं आणि ह्याच्यावर चित्रपटांमधला त्यांचा लौकिक सगळ्यांना जाणूनच होते सगळे. आणि त्यात चेन्नईमधल्या त्या तमिळ निर्मात्यांनी त्यांना बोलवलेलं होतं आणि ते विमानाने तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर आता सगळे स्वागताला उभे. चित्रपटाचा त्या निर्माता उभा होता, दिग्दर्शक उभा होता, त्याच्यानंतर आणखीन संबंधित जी माणसं होती ती सगळी माणसं, आता कुणीतरी मोठा मराठीमधला नट येणार आहे आणि त्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे म्हणून सगळे अगदी उत्सुकतेने हार वगैरे घेऊन उभे होते. आणि प्रेक्षक आपले सगळे जे प्रवासी होते ते उतरल्यानंतर निळूभाऊ आपली एक बॅग, छोटीशी बॅग खांद्यावरती घेऊन लटकवून ते खाली उतरले. त्याच्या चुरगळलेलाच पायजमा होता त्यांचं, ते झब्बा त्यांचा होता, आणि ते हळू सावकाश पावलं टाकत टाकत त्या पायऱ्यांवरून उतरले आणि ते निघाले. तर त्यातल्या एकाने त्यांना ओळखलं आणि ते सांगितले की ते त्यांच्या, तुम्ही निळूभाऊ, निळू फुले वगैरे. ते सांगितलं हो मी निळू फुले. सगळे लोक अतिशय चकित होऊन गेले की मराठीमधला एवढा प्रतिभावान नट आहे आणि इतका साधा आहे, चुरगळलेल्या पायजम्याने इथं आलेला आहे, हातामध्ये नुसती एक छोटी बॅग आहे आणि त्या कुठलाही लवाजमा नाही आहे, कुठलाही थाट नाही आहे. तर मराठीमध्ये काम करणारा हा असा प्रतिभावान नट जो आहे तो इतक्या साधेपणाने वागतोय. तर टॉलिवूडमधल्या त्या सगळ्या लोकांना सुद्धा त्यांच्या साधेपणाचा धक्का बसलेला होता. म्हणजे हे साधेपण त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये होतं. तर सखाराम बाइंडरमधलं एक उदाहरण आपल्याला द्यायला लागेल, चांगलं उदाहरण त्याच्यामधलं, की ती भूमिका ते करत असताना त्यांच्या भूमिकेमधला श्रीराम लागू आणि निळू फुलेंच्या संदर्भात घडलेला किस्सा जो आहे तो त्यांच्या अभिनयाची उंची दाखवणारा जो आहे, तर तो मुद्दाम आपल्याला महत्त्वाचा वाटेल. सखाराम बाइंडर जेव्हा ते करायचं जेव्हा ठरलं होतं तेव्हा लोकनाट्यातल्या भूमिका त्यांच्या गाजलेल्या होत्या. आणि हे सखाराम बाइंडर आधी कुणी करायचं तर तेंडुलकरांनी सखारामची भूमिका काशीनाथ घाणेकर करेल, कारण काशीनाथ घाणेकर त्यावेळी अतिशय लोकप्रियतेच्या शिखरावरती होते आणि त्यांनी ते करावं असा विचार करून त्यांनी ते सखाराम बाइंडरचं कॅरेक्टर केलेलं होतं. पण काशीनाथ घाणेकर काही त्याच्यामध्ये काम करू शकले नाहीत. मग डॉक्टर श्रीराम लागूने हे काम करावं अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. लागूंच्या काही अडचणी होत्या, पण लागू असं म्हणाले की हे नाटक मी दिग्दर्शित करेन, याचं दिग्दर्शन मला करायला आवडेल आणि मी ते दिग्दर्शन करेन. पण तेंडुलकरांनी विचार केला की नाही, असं करता येणार नाही, कारण भूमिका करण्यासाठी त्यांचा विचार केला असताना दिग्दर्शन त्यांच्या हातात देणं योग्य नाही. मग त्यांनी ते कमलाकर सारंगांकडं तेंडुलकरांनी ते नाटक दिलं आणि ही भूमिका करण्यासाठी निळू फुलेंना निमंत्रण देण्यात आलं, पाचारण करण्यात आलं. तर तेंडुलकरांची पहिली जी काही म्हणजे ह्याची जी निवड होती भूमिकेची, सखाराम बाइंडरमधल्या सखारामची जी निवड होती, तेंडुलकर ऑफिसमध्ये बसलेले होते आणि कमलाकर सारंग आणि निळू फुले दोघं त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर अतिशय कृश असा आणि साधा माणूस, आणि त्या लाकडी खुर्चीमध्ये सुद्धा निम्मी जागा जी होती ती रिकामी अशी बाजूला ठेवून अतिशय शरीर असं आकुंचन करून अतिशय नम्रपणे बोलणारा हा जो नट आहे, हा सखारामासारखं उद्दाम, ज्याच्यातलं क्रूर असं वाटावं अशा पद्धतीचं आणि काहीतरी स्वतःची काय म्हणतात विकृत मानसिकता असलेला जो माणूस आहे, अशा पद्धतीचं काम हा साधा माणूस कसा करेल. तेंडुलकरांनी त्याच्याशी संवाद जेव्हा साधला त्यावेळेला तेंडुलकरांच्या लक्षात आलं की निळू फुले हे या भूमिकेसाठी अतिशय योग्य अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आता कमलाकर सारंगांना असं वाटलं होतं की 2-4 संवादामध्येच तेंडुलकर यांना रद्दबादल ठरवतील, कंडम ठरवतील आणि आपल्याला दुसरा कुठला तरी नट बघावा लागेल. त्यामुळे त्यांनी काही फार विचार न करता संवाद काय होतो बघायसाठी ते उत्सुकतेने ऐकत होते. आणि तेंडुलकरांनी तिथंच निर्वाळा दिला निळूभाऊंच्या समोर की बाबा निळू फुलेच हे काम करतील सखारामाचं. प्रयोग तालमी सुरू झाल्या. आता तालमी सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस चालल्यानंतर निळूभाऊ काय करायचे, कमलाकर सारंग ज्या पद्धतीने सांगत त्याच पद्धतीने भूमिका करायची, त्याच पद्धतीने हातवारे करायचे, त्याच पद्धतीने हालचाली करायच्या, त्याच पद्धतीचा मुद्राभिनय करून दाखवायचा. म्हणजे दिग्दर्शक जसं सांगतोय तसं बरहुकूम ते करून दाखवत होते तालमीमध्ये. त्यामुळे आता तालमीमध्ये अशा पद्धतीने करतोय म्हटल्यानंतर पुन्हा काही करायची गडबड नव्हती. 2-3 दिवसाच्या तालमी जेव्हा होत होत्या त्या प्रत्येक वेळी निळूभाऊंना असं वाटायचं जे लॉजवर परत आल्यानंतर की आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे आणि हे काही योग्य होत नाहीये.
3 दिवसानंतर कमलाकर सारंगांना सुद्धा तसंच वाटलं की हे काहीतरी गडबड होती. दोघांनी पुन्हा एकत्र येऊन चर्चा केली आणि त्यावेळेस असं ठरलं की कमलाकर सारंगांनी फक्त ते दिशा सांगायची, आशय सांगायचा आणि तो आशय निळूभाऊंनी उचलायचा. आणि मग 4-5व्या दिवसापासून 6व्या-7व्या दिवसापासून सखाराम बाइंडर हळूहळू सापडायला सुरुवात झाली आणि निळूभाऊंना सखाराम बाइंडर सापडला. आणि हा सखाराम जो आहे हा निळूभाऊंच्या एकूणच रंगमंचीय कारकिर्दीमधला मैलाचा दगड ठरला. सखाराम बाइंडरमुळं प्रचंड गदारोळ झाला, त्याला प्रचंड विरोध झाला. त्याच्यामध्ये सामाजिक विविध समाजामधल्या लोकांनी त्याला विरोध केला. शिवसेनेने त्याला प्रचंड विरोध केलेला होता. कमलाकर सारंगांवरती हल्ले झालेले होते. तेंडुलकर त्या काळामध्ये परदेशामध्ये गेलेले होते. त्यामुळं सगळं जे काही एकूण तणाव जो होता तो कमलाकर सारंगांवरती आलेला होता. आणि कमलाकर सारंगांनी बाइंडरचे दिवस नावाच्या पुस्तकामध्ये हे सगळं वर्णन त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे करून ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस जे हल्ले होत होते, ज्या कोर्टबाजी म्हणजे केसेस करायच्या होत्या, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये केवळ आपण आता नाटकातलेच नट आहोत आणि आपल्याला मानधन मिळतंय, आपलं काम संपलं असं न करता निळूभाऊ पूर्ण शक्तीने कमलाकर सारंगांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी हा सगळा जो काही लढा होता सखाराम बाइंडरच्या विरोधामधला तो कमलाकर सारंगांच्या बरोबरीने लढवला. आता हे होण्याच्या पाठीमागचं आणखीन एक कारण असं होतं की घाशीराम कोतवाल हे तेंडुलकरांचं जे नाटक होतं त्याला विरोध करणारे जे लोक होते त्या लोकांच्या लक्षात असं आलं की सखाराम बाइंडरच्या निमित्ताने हा पुन्हा आपसुकच सापडलाय तेंडुलकर आपल्या जाळ्यामध्ये. म्हणून त्या लोकांनी सखाराम बाइंडरला सुद्धा विरोध करायला सुरुवात केलेली होती. तर सांगायचा मुद्दा असा की वैर जे होतं ते तेंडुलकरांच्यासाठी होतं, परंतु ते सगळं अंगावर घेतलं कमलाकर सारंग आणि त्यांच्या लालन सारंग आणि निळूभाऊ आणि या सगळ्या कलावंतांनी. सांगायचा मुद्दा असा आहे की नाटक करायचं आणि आपलं काम संपलं असं न करता एक आता कसं आहे, सखाराम बाइंडर सारखी घटना घडली, सखाराम बाइंडरचा जो लढा द्यावा लागला, त्यामुळे मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये एक विलक्षण अशा पद्धतीची घटना जी घडली त्याचं इतिहासच होऊन गेलं. ती ऐतिहासिक घटना घडलेली आहे आणि ती ऐतिहासिक घटना जी आहे ती ऐतिहासिक घटना घडल्यानंतर नाटक किंवा रंगभूमी पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी निळूभाऊंनी जे सहकार्य केलेलं होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. निळूभाऊ नास्तिक होते, म्हणजे निळूभाऊंचं काही देवावरती वगैरे श्रद्धा नव्हती. पण त्यांची आई होती, आता कुटुंबातले निळू फुले जे होते त्याच्या अनुषंगाने आपल्याला सांगतात, त्यांची आई अतिशय धार्मिक देवभोळी होती. निळूभाऊंना सत्यनारायण घालणं किंवा घरामध्ये पूजा अर्चा करणं हे अजिबात आवडत नसे. पण त्यांची जी आई होती ती सगळ्या गोष्टी करत असे. देवधर्म, कुलधर्म, कुळाचार किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असे. सत्यनारायण केल्यानंतर सत्यनारायणाचा प्रसाद आता निळूभाऊंना द्यायचा. तर तो दिल्यानंतर निळूभाऊ प्रसाद घ्यायचे. पण आता हा प्रसाद घेतला तर देवाचा प्रसाद म्हणून घेतोय. पण निळूभाऊ म्हणायचे की हा मी काही देवाचा प्रसाद म्हणून घेत असो नाही, तर शिरा मला आवडतो खायला म्हणून मी शिरा खातो. एखाद्या ठिकाणी पेढा दिला कोणी तर तो पेढा मला आवडतो म्हणून पेढा घेतो. निळूभाऊंनी काय केलं, निळूभाऊंचा एक अतिशय महत्त्वाचा गुण असा होता की आपली जी काही भूमिका आहे किंवा आपलं जे काही विचार आहेत, आपलं जे काही म्हणणं आहे, ह्या म्हणण्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावरती होऊ नये, आपल्या परिवारावरती होऊ नये, नाट्यसृष्टीवरती होऊ नये किंवा एकूणच या सगळ्या याच्यावरती होऊ नये याची दखल किंवा खबरदारी त्यांनी घेतली. म्हणजे कसं, तर डॉक्टर श्रीराम लागूंनी सांगून टाकलं परमेश्वराला रिटायर करा, म्हणजे लागूंची भूमिका ठरली की ते नास्तिक आहेत आणि परमेश्वराला विरोध करणारे आहेत. पण निळूभाऊंनी आपल्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वाचा भाग लक्षात घेता, त्यांच्या साधेपणाचा भाग लक्षात घेता त्यांनी असं ठरवलेलं होतं किंवा असं केलं की त्यांनी जाहीर कुठली गोष्ट केली नाही, परंतु नास्तिकता जी होती ती त्यांच्या मनामध्ये होती किंवा ते नास्तिकच होते आणि त्या पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं. पण आपल्या नास्तिकतेचा दुसऱ्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घेत. कारण त्यांची जी पत्नी होती रजनी मुथा, त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. ते एक नाटक होतं, त्या नाटकाच्या निमित्ताने त्यांच्या गाठीभेटी झाल्या. बाबूराव गोखलेंचं नाटक, श्री स्टार्स नावाची कंपनी होती आणि त्या कंपनीत त्यांची गाठभेट झाली आणि त्याचं तिथं रजनी मुथा भेटली आणि तिथं त्यांनी लग्न केलं. त्याची पण एक छोटीशी गंमत आहे. तर मी सांगत होतो त्यांच्या अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेवरती आघात करणं आणि नास्तिकतेचा मुद्दा मी सांगत होतो. तर ते नास्तिक होते. आईच्या आग्रहाखातर सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद ते खात, पत्नीच्या आग्रहाखातर वेगवेगळ्या मंदिरामध्ये जात. आता त्यांनी असं कधी ठरवलं नाही किंवा असं कधी म्हणाले नाहीत की मंदिरात मी जात नाही, मंदिरात मी पाय ठेवत नाही वगैरे.
परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर ती मंदिराची कलाकुसर कशी आहे, तिथले खांब कसे आहेत, हेमाडपंथी मंदिर असेल तर ते कशी रचना केली असेल वगैरे गोष्टीमध्ये ते लक्ष देत आणि पत्नीला मात्र त्यांचं त्याचं दर्शन वगैरे जे काही ते घेऊ देत असत. आपली भूमिका लादायची नाही हे जे त्यांचं तत्व होतं, तर त्याचा फायदा त्यांच्या एकूणच कौटुंबिक ह्याच्यामध्ये प्रपंच व्यवस्थित जाण्यासाठी सुद्धा सोयीचा झाला असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर तो एक भाग त्याच्यामध्ये झाला. तर त्यांच्या विवाहाच्या संदर्भामधली मी मगाशी चर्चा करत होतो, तर त्यांचा विवाह जो झाला तो 35 रुपयामध्ये झाला. श्री स्टार्स नाटकाच्या त्या संस्थेच्या नाटकामध्ये काम करता करता ते नाटक काही चाललं नाही, परंतु त्यांना ती रजनी मुथा नावाची पत्नी मात्र त्यांना मिळाली आणि त्यांचा विवाह झाला. तर विवाह झाल्यानंतर रजनी मुथा ज्या आहेत त्या मंगळसूत्र घालायला लागल्या. मग निळूभाऊ म्हणाले, मी स्वतः असताना तू मंगळसूत्र तरी घालायची काय गरज आहे, मंगळसूत्रावर तरी खर्च कशाला करायचा. आणि त्यांनी पुन्हा परंतु रजनीताईंनी काही ते ऐकलं नाही आणि त्या मंगळसूत्र वगैरे वापरत असत आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी वागू दिलं. पती पत्नीमधला जो अवकाश आहे, म्हणजे पतीनं पत्नीला आणि पत्नीने पतीला दोघं जरी समांतर दिशेने चाललेले असले, एक रुळासारखं, म्हणजे रेल्वेचे जे रूळ असतात हे रूळ कधी एकमेकांना भेटत नाहीत, परंतु एकमेकांच्या बरोबर ते जात असतात, एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम मधले जे पट्ट्या करत असतात. म्हणजे आपलं वर्तन जे आहे तर एकमेकांना अवकाश कसा दिला पाहिजे, तर ते त्यांनी अगदी सहजपणे आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये पाळलं आणि पत्नीला तिचा अवकाश द्यायचा. आणि रजनीताईंनी सुद्धा त्यांना त्यांच्या एकूणच भूमिका आणि त्यांचं एकूणच व्यग्रता, सामाजिक काम त्यांचं जे आहे त्या कामामध्ये त्यांचं सगळं एकूण जे होतं हे लक्षात घेऊन त्यांनी काय केलं होतं की पूर्ण मुभा त्यांना दिली आणि प्रपंचाची आणि संसाराची सगळी जबाबदारी जी आहे ती स्वतः अभिनेत्री असून सुद्धा रजनीताई त्यांनी ते सगळं स्वतःचं अभिनेत्री पण बाजूला ठेवलं. कारण त्यांनी एका चित्रपटात सुद्धा भूमिका केली आहे, त्या नाटकात सुद्धा काम करत होत्या, परंतु ते सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांनी निळूभाऊंना पूर्ण मुभा दिली. निळूभाऊ पूर्ण वेळ सगळ्या या ॲक्टिव्हिटीजमध्ये रमलेले होते आणि काम करत होते. तर असा अवकाश द्यायचं काम उभयतांनी एकमेकांना दिलं. त्यांना कन्या झाली त्यावेळेला रजनीताईंचं वय होतं 40 आणि निळूभाऊंचं 46, म्हणजे मुलीमध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतर होतं 45 वर्षांचं. तर तिचं नाव काय ठेवायचं, आता मुलीचं नाव काय ठेवायला पाहिजे, त्यांनी गार्गी असं नाव ठेवलं. तर हे गार्गी नाव ठेवताना सुद्धा डॉक्टर राम मनोहर लोहियांची जी भाषणं त्यावेळेस त्यांनी ऐकलेली होती, त्यामध्ये गार्गी, मैत्रेयी या महिला ज्या आहेत वेद काळामधल्या किंवा पुराण काळातल्या ज्या महिला आहेत त्या किती प्रभावी पद्धतीने त्यावेळेस पुरुषांच्या बरोबरीने, पुरुषांच्या खांद्याला खांदा लिहून किंवा समताचं वातावरण त्यावेळेस होतं आणि त्यासुद्धा अतिशय विद्वान अशा होत्या, विदुषी होत्या, हे त्यांनी ते ऐकलेलं होतं. आणि महिलेचं सशक्तीकरण जे आहे ते व्हायला पाहिजे ही भूमिका त्यांच्याही मनामध्ये होती. म्हणून वेगवेगळ्या वेळेला ज्या वेळेला कार्यकर्त्यांच्या बरोबर जायची वेळ आली त्यावेळेला मुस्लिम महिलांच्या तलाक पीडित ज्या महिला होत्या की 3 वेळा तलाक तलाक म्हणायचं आणि बैला सोडून द्यायचं, तर अशा तलाक पीडित महिलांना सुद्धा त्यांनी आपलं पाठबळ दिलेलं होतं. त्यांचं कुटुंब व्यवस्था किंवा त्यांची कुटुंब उभी राहावीत या दृष्टीनं सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता. तर महिलेचं सशक्तीकरण करण्याचा हा जो मुद्दा होता, तर त्या अनुषंगाने त्यांनी गार्गी हे नाव मुलीचं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये गार्गीच्या नंतर त्यांना जुळी मुलं झालेली होती, पण ती काविळीने गेली आणि गार्गी ही एकुलती एक कन्या त्यांची आहे. तर हा कुटुंब व्यवस्थेमधला भाग त्यांचा जो होता की जेव्हा दौऱ्यावरनं ते परत येत तेव्हा अनेक माणसं त्यांना भेटायला येत. त्यात राष्ट्रसेवा दलातले असत, चळवळीमधले लोक असत, नट असत, निर्माते असत, सहकलावंत, सगळे अशा लोकांची गर्दी घरामध्ये सतत होत असे. आणि घरामध्ये चहापान, निळूभाऊंना चहा प्यायला सुद्धा खूप आवडत असे. चहा हा त्यांचा अगदी आवडीचं पेय त्यांचं होतं. तर चहापान आणि या गोष्टी सगळं, तर रजनीताई कुठल्याही पद्धतीची खळखळ न करता सगळ्या लोकांना चहा अगदी आवडीने देत असत. विशेषतः ज्या वेळेला गप्र प्रधान सर, प्रधान मास्तर, त्याच्यानंतर ही समाजवादी चळवळीतली सगळी माणसं होती, तर ही जेव्हा घरी यायची तेव्हा रात्र त्यांची चर्चा चालत असे आणि हे गप्पा रंगल्या की 12 1 वाजेपर्यंत आणि 1च्या पुढं जेवण त्यांचं होत असे. तर हे असं सगळं जे होतं ते सगळं रजनीताईंनी त्यावेळेस सगळं गप्पांमध्ये सहभागी स्वतः ठेवला आणि त्या सगळ्या लोकांचं हे पण केलं, आतिथ्य पण केलं. तर या पद्धतीचं त्यांचं सहजीवन जे होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने निळूभाऊंनी हे केलेलं होतं. निळूभाऊंचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते 18 ऑक्टोबर जी तारीख आहे ती 18 ऑक्टोबर त्यांनी तारीख अतिशय काय म्हणतात त्याला गोंधळून ठेवणं ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचं. गार्गीशी मी जेव्हा संवाद करत होतो गार्गीने सांगितलेला हा किस्सा आहे, निळूभाऊंची कन्या. तर ती असं म्हणाली की 18 ऑक्टोबर हा गार्गीचा वाढदिवस आहे
आणि त्या वाढदिवशी निळूभाऊंनी आलंच पाहिजे अशा पद्धतीचा त्याचा दंडक होता. एका वाढदिवशी ते विसरून गेले आणि ते काय आले नाहीत. आणि 2-4 दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा गार्गीनी काय केलं, ती लहान होती छोटी मुलगी, तिनं घराला म्हणजे मुख्य दरवाजाला कडी लावून टाकली आतून आणि निळूभाऊंना रात्रीची वेळ होती बाहेरच बसू दिलं. 2-3 तास आता प्रवास करून आलेला एवढ्या सगळ्या याच्यातून शिणलेला माणूस जो आहे त्या माणसाला 3 तास जवळपास घराच्या बाहेर तिनं बसवलेलं होतं आणि आईला जाऊ देत नव्हती ती दरवाजा उघडायला. शेवटी रजनीताईंनी कशीबशी तिची समजून घातली आणि निळूभाऊंना घरात प्रवेश मिळाला. गार्गीचा जो हट्ट आहे ह्या गार्गीने स्वतःच सांगितलेला किस्सा आहे. त्यानंतर निळूभाऊ म्हणाले, म्हणजे निळूभाऊंनी सांगितलं की मी कधीही विसरलो नाही ही तारीख. निळूभाऊंची सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा गाठीभेटी झाल्या. 1990 पासून म्हणजे नांदेडला मी ज्यावेळेस होतो 91 साली, तेव्हापासून निळूभाऊंच्या वेगवेगळ्या निमित्ताने माझ्या गाठीभेटी जेव्हा झाल्या त्या वेळेला वेगवेगळ्या विषयांवरती जेव्हा चर्चा व्हायच्या, इव्हेंट्सच असायचे. सामाजिक कृतज्ञता निधीचा विषय असेल तर तो, नाटकाशी संबंधित मुलाखती असेल तर तशा, सखाराम पाईंटरची चळवळ असेल तर ते, असे विषय त्यांच्या मुलाखतीचे असत. म्हणजे निळूभाऊंचे नट आहे म्हणून अशा पद्धतीच्या वेगळ्या मुलाखती कधी झाल्या नाहीत, परंतु सामाजिक कामाच्या अनुषंगाने त्यांची चर्चा आणि त्यांच्याशी बोलणं आणि त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं हे त्यांच्या प्रत्येक भेटीमध्ये साधारणपणे 8 ते 10 भेटी झाल्या असतील. आणि त्या भेटीमध्ये त्यांचं साधेपण आणि सहजपणा त्यांचा जो होता तो लक्षात येत होता. तर कुटुंबातला माणूस हा इतका साधा आणि इतका सरळ. आणि मग त्यानंतर ते 18 ऑक्टोबर ही तारीख कधी विसरली नाहीत. आणि त्यांनी दर दिवाळीला त्यांचा आणखीन एक दंडक असायचा की महाबळेश्वर हे त्यांचं अतिशय आवडीचं ठिकाण होतं. तर दर दिवाळीला महाबळेश्वरमधला एक बंगला त्यांनी घेतलेला होता. तर त्या बंगल्यामध्ये जाऊन हे 4-5 दिवस फॅमिली तिघं, रजनीताई, गार्गी आणि निळूभाऊ जाऊन राहत असत. हा त्यांचा दंडक सुद्धा कित्येक वर्ष होता की दिवाळीला कुठली कामं करायची नाहीत आणि 4-5 दिवस अतिशय मजेमध्ये, थंडीचे दिवस, आणि तिथं ती दिवाळी साजरी करणं निसर्गाच्या सानिध्यामध्ये, असाही त्यांचा वर्षानुवर्षाचा दंडक होता. तर फॅमिलीमध्ये म्हणजे कुटुंब वत्सल अशा पद्धतीचा हा माणूस होता. म्हणजे सगळा समाज हेच कुटुंब मानणारा जरी असला तरी सुद्धा आपलं कुटुंब म्हणून जी जबाबदारी आहे ती न टाळणारा असा हा सात्विक याचा माणूस होता. नास्तिकतेच्या मुद्द्यावरचा मागाचा एक मुद्दा जो होता तर तो थोडासा आणखीन एक किस्सा त्याच्यामधला आपल्याला सांगणं चांगलं वाटेल, म्हणजे अगदी मजेशीर आहे. तर तो किस्सा असा आहे. तर तुळजापूरला प्रयोग होता आणि प्रयोग आहे म्हटल्यानंतर गर्दी आणि ते सगळं वातावरण म्हटल्यानंतर पोलीस येत असतात. सकाळपासूनच एक पोलीस इन्स्पेक्टर जे होते ते निळूभाऊंच्या मागं होते आणि सारखं, ज्याला आता आपण चिकटुगिरी म्हणतात ना, सारखं निळूभाऊंना मी तुमची भूमिका आवडतात मला, तुम्ही खूप श्रेष्ठ नट आहात वगैरे वगैरे असं करून. निळूभाऊंचा स्वभाव जो होता तो संकोची स्वभाव होता आणि ते काय फार कोणाला लगेचच काही टाकून बोलणं किंवा लगेचच काही करणं असं करत नसत. त्यामुळं या इन्स्पेक्टरला कशा पद्धतीने घालवावं किंवा कशा पद्धतीने दूर करावं हे काही त्यांना कळत नव्हतं. ते आणीबाणीचे दिवस होते आणि आणीबाणीच्या दिवसामधला हा प्रयोग तिथं लागलेला होता याच्यामध्ये, तुळजापुरामध्ये. आणि आणीबाणीच्या काळामध्ये सगळे सरकारी अधिकारी जे आहेत यांना आणीबाणीच्या विरोधामध्ये जे कोणी लोक असतील त्यांच्याबद्दल रिपोर्ट करण्याचे आदेशच दिलेले होते. पण हा जो माणूस होता हा निळू फुलेंच्या प्रेमातलाच पडलेला आणि चिकटुगिरी करायला आणि लोकांना असं दाखवायला लागला की निळूभाऊची आपण किती भाऊ भाऊ करायचा होतो, भाऊच्या जवळ किती आपण आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायला लागला. तो म्हणाला चला आपण दर्शनाला जाऊ. आता निळूभाऊंना काय तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं नव्हतं, पण आता हा माणूस काय ऐकायला तयार नाही. मग त्या इन्स्पेक्टरच्या बरोबर ते दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर आणखीन 2-3 नट त्यांच्या नट संचामधले जे होते नाटकातले ते बरोबर आले. हे सगळेजण गेले तिथं, दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडून फेरी मारून परत येत असताना तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये एक दगड आहे आणि त्या दगडाचा उजवीकडे वळला तर तुमच्या मनात जे काही काम असेल ते होईल, डावीकडे वळला तर तुमच्या मनातलं काम होणार नाही, अशा पद्धतीचा एक तो दगड आहे. हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे, ज्याच्यावरती जास्त आपण प्रत्येकाने, ज्याची श्रद्धा असेल त्यांनी विश्वास ठेवावा, ज्याची श्रद्धा नसेल त्यांनी विश्वास ठेवू नये. आता हा मुद्दा आहे. तर हा जो इन्स्पेक्टर आहे ह्या इन्स्पेक्टरने काय केलं, निळूभाऊंना बळजबरीने त्या दगडावरती हात ठेवायला लावला आणि तुमच्या मनात काहीतरी इच्छा व्यक्त करा आणि त्या दगडावरती हात ठेवून बघा तुम्ही. आता आग्रहच अशा पद्धतीचा होता. निळूभाऊंनी काय त्या सगळ्या बरोबर त्यांचे अनेक लोक आलेले होते. निळूभाऊंनी फार संकोच न करता त्या दगडावरती हात ठेवला आणि तो दगड उजवीकडे वळाला. निळूभाऊंनी मनात काही ठेवलेलं नव्हतं, काही विचार केलेला नव्हता, पण आता ते काय कशा पद्धतीने हल्ला काही कळायला मार्ग नाही.
पण तो दगड उजवीकडे हल्ला की हा इन्स्पेक्टर ओरडला, भाऊ तुमच्या मनातलं काम होणार, निळू भाऊ तुमच्या मनातलं काम होणार. आता इथंपर्यंत जर तो गप्पा बसला असं तरी ठीक होतं. काय तुमच्या मनात काय होतं भाऊ, कुठली तुम्ही इच्छा व्यक्त केलेली होती? तर आता सगळे लोक जमलेले होते. निळूभाऊ मोठ्याने म्हणाले, आता इतका सकाळपासून त्या माणसाला सहन केलेलं होतं, निळूभाऊ मोठ्याने म्हणाले, ही आणीबाणी आता लवकरात लवकर संपेल का, असं मी म्हणालो होतो प्रश्न. तर ते उजवीकडे वळला, त्यामुळे आता आणीबाणी संपणार असं ते निळूभाऊ म्हणाल्यानंतर पोलिसांचं हे काम असतं की आणीबाणीच्या विरोधामध्ये जे कोणी बोलतो त्याच्या नोंदी करायच्या आणि ते सरकारकडे पाठवायचं आणि त्या माणसाला तिथला काय दंड जो असेल त्या पद्धतीने करायचा. हे असं म्हटल्यानंतर त्या इन्स्पेक्टरची एकदम गोची झाली. आता त्याचा तो चेहरा पाहण्यासारखा झाला. त्याने थोडाफार इकडे तिकडे केला आणि नंतर त्याने तिथून निघून गेला तो. कारण एखादा पोलीस अधिकारी आणीबाणीच्या बाजूनी, आणीबाणीच्या विरोधामध्ये असलेल्या ह्याच्यामध्ये व्यक्तींना हे करतोय, सपोर्ट करतोय, असं त्याची नोकरीच गेली असते त्याच्यामध्ये, असं जर वरतीपर्यंत गेलं असतं तर त्याचा हा एक त्यांच्या नास्तिकतेचा पण किस्सा झाला आणि त्या पद्धतीने त्यांनी कसा आपली चिकटुगिरी करणाऱ्या लोकांमधून आपलं हे करून घेतलं तर ते पण त्याच्यातून कळू शकतं. तर आणीबाणीच्या काळामध्ये, आणीबाणीचा विषय निघाला तर आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचे अनेक सहकारी जे होते ते आणीबाणीच्या विरोधामधले आणि ते सगळे तुरुंगामध्ये होते. त्यामुळं त्यांच्या ज्या फॅमिलीज होत्या, कुटुंब जी होती, त्या कुटुंबांचं अतिशय काय म्हणता येईल त्याला, हलाखीची स्थिती होती. कारण खाण्यापिण्याची आबाळच होती. कारण घरातला कर्ता पुरुष तुरुंगामध्ये, मग करणार कसं? त्यामुळं निळूभाऊंच्या जेव्हा हे लक्षात आलं की अशा पद्धतीने अडचण होते, तर त्यांनी त्या काळामध्ये मिळणारे सगळे जे पैसे होते आपले, त्यातल्या स्वतःच्या कुटुंबाला म्हणजे चरितार्थासाठी जेवढे लागतील तेवढे पैसे बाजूला ठेवत, म्हणजे रजनी त्यांच्या हातात देत, आणि उरलेली सगळी रक्कम जी आहे ती सगळी रक्कम ते या सगळ्या फॅमिलीजना, ज्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे होते ते तुरुंगात गेलेले होते, त्यांच्या कुटुंब चालवण्यासाठी ही सगळी रक्कम देत. आता या अशा सगळ्या घटना घडामोडींचा उल्लेख ते कधीही कुठेही वर्तमानपत्रातनं त्यांनी केलेला नाहीये, त्याची कुठेही वाच्यता केली नाही, कुठेही चर्चा केलेली नाहीये. ही सगळी माहिती मी ते पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने मी गोळा केली. वेगवेगळ्या लोकांना जेव्हा भेटलो तेव्हा या लोकांनी दिलेल्या माहितीमधनं ही माहिती कळाली की या पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं की त्यांनी त्याची वाच्यताही कुठे केली नाही, पण आपली सगळी रक्कम जी आहे ती या पद्धतीने ते ह्यांना देत असत. त्यांच्या आणीबाणीच्या काळामध्ये, आणि आणीबाणीला प्रखर विरोध त्यांचा होता, त्याच्याबद्दलच्या थेट अशी वाच्यता न करता आणीबाणीमध्ये जी त्यांची कार्यकर्ती मंडळी तुरुंगात गेलेली होती त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी असं बाहेर राहून काम त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं होतं. म्हणजे त्यांचे साथीदार होते, त्यांचा संसार चालवण्याचंच काम त्यांनी एक प्रकारे याच्यामध्ये केलेलं होतं. निळूभाऊंचा जागतिकीकरणावरचा त्यांनी अभ्यास, जेव्हा हा खाऊजा धोरण झालं आपलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्यावरती, आणि गॅट करारावरती सह्या झाल्या, तर गॅट करार म्हणजे नेमकं काय आहे ते त्यांनी समजून घेतलं. जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा परिणाम माणसाच्या जगण्यावरती काय होणार आहे, आणि त्याच्यातून येणारी आव्हानं कोणती आहेत, ह्या आव्हानांना तोंड कसं दिलं पाहिजे, याबद्दलचं सुद्धा त्यांचं स्वतःचं एक विशिष्ट अशा पद्धतीचं म्हणणं होतं, आणि त्या म्हणण्याच्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं होतं. साधेपणा हा तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होताच, परंतु अभिनय करता करता आणि आपला लोकप्रियता जी आपली आहे ही लोकप्रियता लोकांसाठी वापरताना त्यांनी कधीही सर्वसामान्य माणसाचा हात सोडला नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार त्यांचा जो होता तो कधी त्यांनी त्याच्यामध्ये सोडलेला नाही. लोहियांचे विचार ते मानत असत, परंतु लोहियांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्राची चळवळ किंवा ही जी भाषावार प्रांतरचना जी आहे त्या भाषावार प्रांतरचनेचा एक भाग म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे, त्यावेळेला त्यांनी लोहियांना सुद्धा समजावून सांगितलं की ही अशी चळवळ नाही, हा भाषेचा विषय नाही, हा संस्कृतीचा विषय आहे. महाराष्ट्र ही महाराष्ट्राची मागणी किंवा संयुक्त महाराष्ट्र होणं ही जी चळवळ आहे ही मराठी माणसाची चळवळ भाषेसाठी नसून संस्कृतीची चळवळ आहे. कारण मराठी याच्यामध्ये अनेक बोलीभाषा आहेत, अनेक पद्धतीने, म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांचे सुद्धा सोलापूर शहरामध्ये 17 बोलीभाषा आहेत. हे 17 बोलीभाषा बोलणारे लोक, मराठीच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सोलापुरामध्ये आहेत. त्यामुळे पुन्हा सोलापूरची म्हणून सोलापुरी एक कुठं चालला बे अशा स्वरूपाची जी भाषा आहे ती वेगळीच. म्हणजे केवळ भाषावार प्रांतरचना म्हणून महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती एक आगळीवेगळी आहे, म्हणून महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि लोहिया त्यांचं दैवत जरी असलं
तरीसुद्धा त्यांनी लोहियांना हे समजावून सांगितलं की बाबा ही या पद्धतीची गोष्ट आहे. लोहियांच्या संदर्भामधली एक गोष्ट आणखीन एक सांगता येण्यासारखी आहे. म्हणजे लोहियांचं जे मोठेपण आहे त्याच्यामधलं ते त्याच्यातून लक्षात येण्यासारखं आहे. लोहिया पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते आणि त्यांची जबाबदारी निळूभाऊंकडेच होती, त्यांना काय हवं नको ते बघण्याची. मग एका वेळेस निळूभाऊंना त्यांनी विचारले की सिगरेट तुझ्याकडे आहे का, तर त्यांनी सिगरेट उपलब्ध करून दिली आणि लोहियांनी ती सिगरेट घेतली आणि ओठात ठेवली 2-3 मिनिटं आणि पुन्हा चुरगाळून फेकून दिली. मग निळूभाऊंनी त्यांना विचारलं की डॉक्टर असं कसं काय केलं की तुम्ही सिगरेट तर ओढली नाही आणि चुरगाळून फेकून दिली. ते म्हणाले की मी सिगरेट ओढणार नाही असा शब्द गांधीजींना दिलाय आणि मी सिगरेट ओढणार नाही, पण मला जेव्हा तलफ येते तेव्हा मी अशा पद्धतीने थोडीशी सिगरेट ओठात ठेवतो आणि फेकून देतो, पण ती ओढत नाही. गांधीजींच्या आणि लोहियांच्या विचारांमध्ये तफावत होती. दोघेही एकमेकांचे वैचारिक विरोधक होते, परंतु यांनी गांधीजींना म्हणजे विरोधकाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या आचरणामध्ये असे बदल केलेले होते. तर हाही मुद्दा त्यांच्या लक्षात आला होता. आणि लोहियांनी ते जेव्हा पुन्हा एकदा दुसऱ्या एका पुण्यातल्या दौऱ्यामध्ये ते आजारी होते, त्यावेळेला त्यांचा आजार लक्षात घेतल्यानंतर जर्मनीमधल्या एका डॉक्टरांचं पथक त्यांच्यासाठी मागवण्यात आलेलं होतं. त्यावेळेला लोहियांना जेव्हा कळालं की आपल्यावर उपचार करण्यासाठी जर्मनीवरून खास डॉक्टर लोक आलेत, त्यांनी तो उपचार घेण्यास नकार दिला आणि त्यांनी सांगितलं लोहियांनी की मला सरकारी हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यायचे आहेत आणि सरकारी हॉस्पिटलमधले लोक जे उपचार करतील, डॉक्टर जे उपचार करतील तोच उपचार मला घ्यायचा आहे. हे जर्मनीचं पथक परत पाठवा. आणि जर्मनीचं पथक परत पाठवण्यात आलं. तर अशा पद्धतीचं तत्वनिष्ठ जगणं ज्या माणसाचं होतं लोहियांचं, तीच तत्वनिष्ठता, तीच वैचारिकता जी आहे ती निळूभाऊंमध्ये पाझरलेली होती आणि तीच महात्मा फुलेंच्या विचारांमधून आलेली सर्वसामान्यांच्या लोकांच्या बद्दलची कणव, त्यांच्याबद्दलची प्रेम, त्यांच्याबद्दलचा स्नेहभाव आणि त्यांच्याबद्दलची कळकळ ही निळूभाऊंच्या मनामध्ये होती. आणि म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीचा एक मोठा उपक्रम त्यांनी राबवला. सामाजिक कृतज्ञता निधीचा जो उपक्रम होता त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षातच आलं की पडद्यामागचे कलावंत जे आहेत, ह्या पडद्यामागच्या कलावंतांना नाटकाचा प्रयोग जर झाला तर आणि तरच त्यांना मानधन मिळतं. आणि ते जर प्रयोग झालेच नाही नाटकाचे तर त्यांना प्रयोगाचे पैसे मिळत नाहीत. याशिवाय त्यांच्या वृद्धापकाळामध्ये ही जी काही पडद्यामागचे काम करणारी कलावंत मंडळी असतात, या लोकांना कुठल्याही पद्धतीचा पेन्शन म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीचा निधी मिळत नाही आणि मग ही माणसं जी आहेत ती हालाकीचं जीवन जगतात. म्हणून निळूभाऊंच्या मनात असा विचार आला की सामाजिक कृतज्ञता निधी जमा करावा आणि त्याचं जे व्याज असेल त्या व्याजातून जी येणारी रक्कम आहे ती पेन्शनच्या स्वरूपामध्ये जे वृद्ध आहेत, निराधार आहेत आणि गरजू आहेत अशा कलावंतांना, पडद्यामागच्या कलावंतांना द्यावी अशी कल्पना मांडल्यानंतर मग डॉक्टर अनिल अवचट असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, अशी सगळी माणसं एकत्र झाली आणि या सगळ्या मंडळींनी अतिशय प्रेमाने आणि अतिशय उत्साहाने या पडद्यामागच्या कलावंतांसाठी प्रयोग करायचे ठरवलं. लग्नाची बेडी हा प्रयोग त्याच्यामध्ये होता. तनुजानी त्यात काम केलं होतं, सदाशिव अमरापूरकर होते, अनेक मान्यवर मंडळी त्यामध्ये, श्रीराम लागू सुद्धा होते. अशा सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच्यातून मोठा निधी उभा राहिला. म्हणजे 35 लाख रुपये उभं करायचं त्यांचं प्लॅनिंग होतं. त्याहीपेक्षा मोठा निधी त्याच्यातून उभा राहिला आणि तो सामाजिक कृतज्ञता निधी त्याच्या व्याजातून पडद्यामागच्या कलावंतांसाठीचं योगदान त्यांना जे द्यायचं होतं ते त्या पद्धतीने दिलं. तर निळूभाऊ अशा पद्धतीने नंतरच्या टप्प्यामध्ये ते मागं राहिले आणि मग लागून पुढं करून आणि या सगळ्या लोकांना हे करून त्यांनी केलं होतं. तर त्याच्यामध्ये अशाच एका याच्यामध्ये एक नट, त्या लग्नाची बेडी नाटकामधले जे प्रसिद्ध नट होते ते दारू प्यायची सवय होती आणि ते दारू प्यायले की अनावर होत असत आणि त्यांना काय भान राहत नसे. आता निळूभाऊ हे ज्येष्ठ कलावंत असल्यामुळं लग्नाची बेडीचे ज्या ज्या ठिकाणी प्रयोग होते, आता लग्नाची बेडीचे प्रयोग ज्यावेळेस होत होते म्हणजे ज्यांना स्टार कास्ट त्याच्यामधली जी होती अनेक मान्यवरांना घेऊन केलेली, त्यावेळेस त्या प्रयोगांमध्ये त्यांचं जे स्थान असायचं निळूभाऊंचं, तर त्यांना AC रूम वगैरे दिली जायची, उत्तम व्यवस्था त्यांची केली जायची आणि टप्प्याटप्प्याने जिथं आता सगळीकडे AC रूम्स आहेत तिथं सगळ्यांना दिल्या जायच्या, पण काही ठिकाणी नसेल तरी सुद्धा त्यातल्या त्यात चांगली रूम जी असायची ती यांना दिली जायची, निळूभाऊंना. हे जेव्हा त्या नटवर्यांच्या लक्षात आलं की आपल्याला दुय्यम दर्जाची रूम दिली जाते आणि दुय्यम दर्जाचं हे दिलं जातं, एका रात्री प्रयोग झाल्यावरती मद्यप्राशन करून त्यांनी धिंगाणा करायला सुरुवात केली. निळूभाऊंना कळालं कोण धिंगाणा घालतंय, काय कारण आहे. त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की यांना ही रूम पाहिजे, तुमची रूम पाहिजे आणि ते तसल्या छोट्या रूममध्ये किंवा त्याच्यात राहायला तयार नाही आहेत. आता 4था-5वा प्रयोग झाल्यानंतरच हे लक्षात आलेलं होतं, ही घटना घडली होती. निळूभाऊने तिथल्या तिथं सांगितलं की आत्ताच्या आत्ता माझं सामान ह्याच्यातलं आहे ते मी बाहेर काढतो आहे आणि ते जे नटवरी आहेत त्यांना त्या रूममध्ये तुम्ही ती व्यवस्था करा त्यांची.
आणि यापुढं त्यांनी असं सांगूनच टाकलं की जेव्हा जेव्हा कुठं आपला हा लग्नाच्या वेळेचा प्रयोग असेल, सगळ्यात दुय्यम दर्जाची जी रूम असेल, जी व्यवस्था असेल ती माझी करा आणि या सगळ्या लोकांची उत्तम दर्जाची तुम्ही व्यवस्था करा. तनुजा जी होती नटी, ती तिच्या लक्षात यायचं अरे की जो काही प्रेक्षक वर्ग जमा होतो आहे, गर्दी जमा होती, त्याच्यामधला 70% प्रेक्षक वर्ग निळूभाऊचा आहे आणि उर्वरित 30%मध्ये ह्या लोकप्रिय नटांची. आणि हा माणूस अत्यंत साधेपणाने एका छोट्या रूममध्ये आपली व्यवस्था करून घेतोय. आणि काल परवा आलेले आणि हिंदी चित्रपटांमधनं गाजलेले ते जे नटवर्य होते, त्यांनी मात्र स्वतःचा लौकिक वाढवण्यासाठी आणि स्वतःचा एकूण काहीतरी अहंगंड जोपासण्यासाठी अशा पद्धतीने वर्तन केलेलं आहे. पण निळूभाऊनी नंतरच्या टप्प्यामध्ये कधीच असं वर्तन केलं नाही किंवा कधीच त्यांनी दाखवलं नाही की आपण फार मोठे आहोत. या लोकांच्या सहकार्याने त्यांनी हा मोठा निधी उभा केला. त्याच्यामधली ही एक छोटीशी उदाहरणाची गोष्ट. पण त्या एका दौऱ्यामध्ये काय झालं, दुसऱ्या एका प्रयोगाच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या लक्षात असं की आपल्याकडचा पडद्यामागचा एक कलावंत जो आहे, तरुण पोरगा, त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्यांनी असं तो आपल्या बायकोला बरोबर घेऊन आलेल्या दौऱ्यामध्ये. हे जेव्हा त्यांना कळालं, म्हणजे हा लग्नाच्या बेडीतला किस्सा नाही आहे, लग्नाच्या बेडीच्या दौऱ्यातला नाही आहे, तो राजकारण गेलं चुलीत किंवा अकलेच्या कांद्याची किंवा या कुठल्या तरी सखाराम बँडर अशा कुठल्या तरी दौऱ्यातला किस्सा आहे. तर तो असं लग्न त्याचं झालं असं कळल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या निर्मात्याला सांगून टाकले की माझी जी AC रूम आहे ती या दोघांना द्यायची. ह्या दोघांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि दौऱ्यामध्ये जिथं जिथं प्रयोग होतील त्या प्रत्येक प्रयोगामध्ये माझी जी तुम्ही व्यवस्था केलेली आहे उत्तम, त्या रूममध्ये या नव्या जोडप्याला तुम्ही राहायला द्यायचं. तर आपल्या पडद्यामागच्या कलावंताला या पद्धतीचा आहेर असा कुणीतरी क्वचितच एखाद्या मोठ्या नटाने केला असेल. तर हा त्यांचा भाग त्याच्यामधला होता. एकूणच या सगळ्या संपूर्ण जीवनाकडे जेव्हा आपण निळू फुलेंच्या बघतो, त्यावेळेला खलनायक म्हणून त्यांची जी काही प्रतिमा झालेली आहे, तर ती खलनायक प्रतिमा ही नाटकातली किंवा चित्रपटामधली असू शकेल. नाटकामधल्या सुद्धा विविधांगी भूमिका त्यांनी, जी विजय तेंडुलकरांच्या नाटकातली बेबी नाटकातली भूमिका, त्यांची जी राघवाची होती भूमिका, अतिशय विलक्षण आणि अतिशय काय म्हणतात त्याला, वेडा, तो राघव नंतर वेडा झाल्याचं दाखवलेलं आहे. पण त्या राघवचं जे आपल्या बहिणीबद्दलचं प्रेम होतं, त्याचं इतकं विलक्षण असं त्या बेबीमधलं त्यांची भूमिका, ती आठवली की आजही अंगावरती शहारे येतात की काय विलक्षण त्या माणसाने ती भूमिका केली. तसंच त्यांचं त्या सखाराम बँडरमधलं तर काम होतंच, पण ह्या सूर्यास्तामधलं जे त्यांचं काम होतं, तो भ्रष्टाचार करणारा नेता आपला मुलगाच आहे हे जेव्हा कळाल्यानंतर त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारा जो स्वातंत्र्य सैनिक आहे, त्या स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका इतक्या विलक्षण तडफेने आणि इतक्या जबरदस्त याच्याने त्यांनी केलेली होती. त्याच्यातली एक जागा तर त्यांना एका प्रयोगामध्ये अशी सापडली की त्या मुलाशी त्यांचा वाद जेव्हा होतो, त्यावेळेला हे चिडलेले स्वातंत्र्य सैनिक आप्पाजी त्या मुलाच्या खुर्चीकडं, ती फिरणारी खुर्ची जी असते राऊंड, तर त्या खुर्चीकडे इतक्या ह्याच्याने बघतात आणि त्या खुर्चीच्या भोवताली 2-3 फेऱ्या मारतात आणि तो प्रवेश संपतो, अंधार होतो, असा तो सीन होता. त्या प्रयोगामध्ये त्यांना काय सुचलं काय कळायला मार्ग नाही, परंतु त्यांनी ती एक फेरी मारली आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी त्या खुर्चीला लाथ मारली आणि नंतर दुसरी फेरी पूर्ण केली. टाळ्यांचा कडकडाट झाला. एक नवीन जागा त्यांना अशा पद्धतीने सापडली. म्हणजे सतत नाटकाचं अनुसंधान जे आहे, नाटक करत असताना वेगळं काय देता येईल, वेगळा प्रयोग कसा करता येईल, हे त्यांच्या डोक्यात होतं. त्या भूमिकेतच ते शिरलेले होते. म्हणजे भूमिका करत असताना त्या तादात्म्य किती पावायचं त्याचं ते एक उदाहरण त्याच्यामध्ये होतं. तर हा त्यांचा भाग होता. म्हणजे महात्मा फुलेंच्या घरापासून ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक कृतज्ञता निधीमधल्या, समाजाबद्दलच्या, कणवेबद्दलच्या या सगळ्या अनेक घटना घडामोडी एक वैचित्र्यपूर्ण, अतिशय वेगळ्या आणि विलक्षण अशा पद्धतीचं जीवन जे आहे हे निळू फुले जगलेले आहे. आता त्यांना आत्मचरित्र लिहा म्हणून सांगितलेलं होतं. तर ते आम्ही पण 2-4 वेळा जेव्हा किंवा एकदा बैठक झाली होती त्यावेळेस त्यावेळेस काय ते विषय हा निघालेला नव्हता. पण आत्मचरित्र का लिहित नाही तुम्ही, अशा पद्धतीचं पृच्छा जेव्हा केली तेव्हा ते म्हणाले की बाबा आत्मचरित्रामध्ये खोटं लिहिणं मला मान्य नाही आणि माझ्या जीवनामधल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मला लोकांच्या पुढं लिहिणं योग्य वाटत नाही आणि खोटं मी काही लिहिणार नाही, त्यामुळे मी आत्मचरित्र लिहित नाही. तर इतकं सरळ साधळ आणि त्यांनी प्रांजळपणा त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो होता तो अतिशय उत्तम पद्धतीचा होता आणि अतिशय निरलसपणे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगत असत. एकदा तर पुण्यावरून रस्त्यावरून जाता जाता मला माझी त्यांची भेट झाली. माझा एक मित्र बरोबर होता. आम्ही दोघांनी मिळून अरे निळू भाऊ चाललेत, रस्त्यावरती थांबून आम्ही तिथंच ते आम्हाला चहा प्यायचा का किंवा हे अशा पद्धतीची विचारणा करत होते. ते कुठेतरी त्यांचे मित्र बरोबर होते, ते दोघं निघालेले होते. तर अनपेक्षित गाठीभेटी जरी झाल्या तरी सुद्धा हातातलं काम टाकून त्या माणसाचं आतिथ्य करणं वगैरे ही गोष्ट सुद्धा त्यांच्या मनात होती. तर असाही त्यांचा अनुभव त्याच्यामधला आहे.
आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे सगळं लोकांसाठी असलं पाहिजे आणि लोकांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ही गोष्ट कोणत्याही अभिनेत्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येत नाही. हॉलिवूडमधला अभिनेता असू दे, आपल्या बॉलिवूडमधला असू दे, टॉलिवूडमधला असू दे किंवा आणखीन कितीही मोठा नट असू दे, ह्या सगळ्या मोठ्या नटांच्या पेक्षा सुद्धा खलनायकाची भूमिका करणारे आपले निळूभाऊ हे महानायक कसे होतात, तर त्यांच्या या वर्तनातून होतात. त्यांच्या या खाजगी जीवनामधून, त्यांनी लोकांच्याबद्दल दाखवलेल्या प्रेमामधून, स्नेहभावामधून आणि स्वतःच्या खिशाला चाट देऊन केलेल्या. त्याचा आता निळूभाऊंचं व्यक्तिमत्वाचा आणि विचार केला तर निळूभाऊंच्या पश्चात प्रचंड मोठा बंगला राहिलेला आहे, प्रचंड मोठी संपत्ती शिल्लक राहिलेली आहे, प्रचंड मोठ्या कार बीर काहीतरी शिल्लक राहिल्या आहेत, अशी गोष्ट नाही आहे. वास्तविक हे काही त्यांना अवघड नव्हतं. या सगळ्या गोष्टी ते करू शकले असते, परंतु निळूभाऊंच्या पश्चात अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या शिल्लक राहिल्या नाहीत. निळूभाऊंच्या पश्चात शिल्लक राहिलंय तर त्यांचं साधेपण आणि त्यांचं सर्वसामान्यांच्या बद्दल असलेलं प्रेम आणि त्यांच्यातलं हे महानायक पद. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाने आज या ठिकाणी मला निळूभाऊंच्या निमित्ताने काही आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्राचार्य महेंद्र कदम आणि त्यांचे सर्व सहकारी समन्वयक या सगळ्या लोकांचं, सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.